नमस्कार. आज नानासाहेबांना या ठिकाणी ऐकणं ही आपल्या सगळ्यांसाठी पर्वणी असते असं नंदू सरांनी सांगितलं. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की नानासाहेब आमच्या डोक्यात खूप कन्फ्युजन असतं. म्हणजे सध्या आम्ही सगळे व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. कोणी म्हणतं पाणी प्या जेवायच्या आधी, कोणी म्हणतं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने प्या, कोणी म्हणते मध्ये प्या, कोणी म्हणतं नॉनव्हेज खायचं नाही, कोणी म्हणते खायचं, कोणी म्हणते चिकन मटन नाही खायचं, अंडे खायचे वगैरे असं सगळं. आणि हे सगळं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगत असतं. आणि मग एक ज्याला म्हणतो केमिकल लोचा सगळ्यांच्या मनामध्ये झालेला असतो की काय केलं पाहिजे. आणि शिक्षकांच्या मनामध्ये जर केमिकल लोचा असेल तर तो विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचतो. मग मला असं वाटतं की हे सगळे जे आहेत आमचे शिक्षक ह्यांच्यापर्यंत प्रॉपर नॉलेज पोहोचवणारा कोणीतरी असला पाहिजे. आणि म्हणून ज्यांचं वय फक्त 97 वर्ष आहे असे आदरणीय नानासाहेबांना आम्ही या ठिकाणी बोलावलं. आणि त्यांच्याचकडून म्हणजे नंदू सरांनी जसं सांगितलं की आधी केले मग सांगितले. म्हणजे त्यांचा प्रवास असा आहे की ते शल्यचिकित्सक म्हणजे ऑपरेशन टेबल ते डायनिंग टेबल असा त्यांचा प्रवास आहे. म्हणजे गेल्या 10 वर्ष रायटिंग टेबलमध्ये येऊन गेला. म्हणजे एक छान पुस्तकांचं लिखाण पण त्यांनी केलं. आणि हे सगळं करताना आपण ह्या 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षापासून ते आहारशास्त्राचा अभ्यास करतात आहेत की नेमकं काय प्रॉब्लेम्स आहेत आहाराविषयीचे. आणि हे सगळं करताना त्यांचं एक पुस्तक आहे ज्याचं प्रकाशन आपल्या प्रभातच्या सभागृहातच झालं होतं. आणि त्याच्यामध्ये एक स्वास्थ्यपूर्ण जीवनाची सप्तपदी असा उल्लेख मी कुठेतरी ऐकला. आणि मग मी नानासाहेबांना विनंती केली की नानासाहेब आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या समोर तुम्ही ह्या सप्तपदी विषयी काहीतरी सांगा. आणि नानासाहेब लगेच तयार झालेत आणि आज आपल्यासोबत आहेत. नानासाहेब मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तुमची ही जी सप्तपदी आहे या सप्तपदीविषयी बरंच ऐकलं. पण मला असं वाटतं की या सप्तपदीमध्ये जी जीवनशैली आपल्याला अपेक्षित आहे की आपण कसं जेवण केलं पाहिजे, किती तास झोप घेतली पाहिजे. म्हणजे झोप हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे आमच्या मुलांच्या बाबतीतही तो असतो. तर मला असं वाटतं की आपण तिथून सुरुवात करूया की या सप्तपदीमध्ये तुम्हाला नेमकी कशी जीवनशैली अपेक्षित आहे. छान. त्यांनी जे इन्व्हिटेशन पाठवलं त्यात आहार तज्ज्ञ लिहिलं होतं. तर मला एकजण म्हणले तुम्ही शेफ कधीपासून झाले. मी आहार तयार करत नाही. इट्स क्वेश्चन ऑफ जीवन, लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन. आणि मला आनंद वाटतो की मी आज अकोल्यात महाराष्ट्रातल्या नंबर 1च्या शाळेतल्या शिक्षकांसमोर बोलतो आहे. तुम्हाला या रास्त अभिमान वाटायला पाहिजे की तुम्ही या संस्थेत आहात. तुमचा आणि माझा व्यवसाय एकच आहे. यू टीचर. आपण साध्या मास्तरपासून टीचरपासून गुरुजीपासून आचार्य अशी आपण स्वतःची उन्नती करतो. डॉक्टर या शब्दाचा लॅटिन शब्दात अर्थ आहे टू डॉक्टर मीन्स टू प्रीच. येस. सो आय एम ए प्रीचर. म्हणजे जेव्हा मी हे काम करतो त्यांना मी सांगतो की मी प्रवचन देतो आहे, तुमचं प्रबोधन करतो आहे. बरोबर. पण झालं आहे काय की हल्ली डॉक्टर म्हणजे प्रिस्क्रायबर इन्स्टेड ऑफ बिंग प्रीचर. सर्वसाधारण डॉक्टरांना जर कोणी आहाराविषयी विचारलं, डॉक्टर सहज सांगतात की जरा वजन कमी करा. कसं वजन कमी करा अमकं. मग जास्त बोलता वगैरे तसं म्हणतात सगळं काही खा पण माझं डोकं खाऊ नको. म्हणजे त्यांना मेडिकल सायन्समध्ये पेशंटनी काय खावं ह्याच्याशी घेणं देणं नाही. आणि म्हणून त्याची जागा भरून काढलेली आहे ॲडव्हर्टिजमेंट फूड इंडस्ट्री. आणि गंमत बघा अशी आहे की फूड अँड ड्रग एकत्र का केलं. तुकाराम मुंडेंमुळे नाही म्हणत आहे मी. पण मिनिस्ट्री is considered as food and drug because food itself is a drug. Yes. Let thy food be your medicine. म्हणून मेडिसिनवालं ड्रग आणि आहार
फूड हे एकाच मिनिस्ट्रीखाली येतात. त्यांना दोन्ही बघावं लागतं, कारण एकामुळे दुसरं बिघडतं हे लक्षात आलेलं आहे. हे धरून चालायचं आपण. मला तुमच्यासमोर बोलताना एक आनंद असा होतो, मी 3 वर्ग करतो तुमच्यातले. पहिला वर्ग तुमच्यातला असा असेल की त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा मला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की अजून तुम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही. अशी संख्या जास्त आहे. मी हात वर करायला नाही सांगणार, कारण ते फार लाजतं माणूस कोणाला हात वर करायला सांगितलं की. दुसरा वर्ग असा आहे की त्यांना याच वयात एक छोटासा दागिना लागला आहे, दागिना. मग कोणाला ब्लड प्रेशर असेल, कोणाला थायरॉईड असेल, आणि मग कोणाला तर डायबिटीस पण झालेलं असेल किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी. पण तिसरा वर्ग जो आहे की ज्यांना काही झालं नाही पण ज्यांच्या घरात काहीतरी आहे, तर अशा तऱ्हेनं तुम्हाला ते होणार आहे. ऑल ऑफ यू आर गोइंग टू बी व्हॉलंटियर्स इन हेल्थ केअर. येस. हजारो डॉक्टर्स तयार करून, अगदी तालुक्याच्या ठिकाणी MBBSचे कॉलेजेस काढून आणि गल्लोगल्ली दवाखाने वाढवून किंवा मल्टीस्पेशालिटी काढून हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. 2 कोटी हेल्थ वर्कर्स, हेल्थ ॲडवायझर्स जर तयार केले सरकारने, कारण मेजॉरिटी ऑफ द डिसीजेस हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, ज्यांना म्हणतो आपण NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. म्हणजे फक्त फ्रॅक्चर होणं किंवा व्हायरस करोनासारखा येणं हे 2च गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. बाकीचे सगळे रोग हे माणसाने स्वतः आपल्या हातात, आपल्या घरात 24 तासात आपण काय खातो, कसं राखतो, किती हालचाल करतो, किती झोप घेतो, आपलं जीवनशैलीमध्ये काय काय घटक असावेत ह्याच्यावरती अवलंबून आहे. इव्हन गीतेमध्ये जेव्हा आपण योग म्हणतो, तर योगाचं योगा झालं इंटरनॅशनल आहे 21 तारखेला, उद्याच करतायत ना. उद्या कोणी तुमच्याकडे इथे करताय ना, आजही झालं आमच्याकडे. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, युक्त आहार युक्त विहारस्य. म्हणजे तिथेच 2 गोष्टी आल्या की युक्त म्हणजे नुसतं काय चांगलंच नाही, योग्यच असं नाही, बॅलन्सच असं नाही, सकस किंवा सात्विकच असं नाही. ते युक्त आहार, युक्तचा अर्थच असा की सगळ्या परिपूर्ण अशा दृष्टीने आहार. आणि विहार, त्या विहारामध्ये आपण काय करतो, विहारामध्ये आपण हालचाल वगैरे धरतो, म्हणजे एक्झरसाईज आला. युक्त चेष्टस्य, चेष्टा म्हणजे आपण जे काही वागण्यामध्ये समाजात वावरतो, लोकांशी संपर्क ठेवतो, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करतो. युक्त चेष्टस्य आणि युक्त कर्मसु, म्हणजे हे त्या काळामध्ये त्यांनी लिहून ठेवलं या 4 गोष्टी. युक्त आहार, विहार, चेष्टा, कर्म. युक्त स्वप्न हवं. स्वप्न म्हणजे झोप असली तरच स्वप्न येतं. पण काही लोक म्हणतात की जागेपणी पण स्वप्न पहा. अब्दुल कलाम म्हणायचे की जागेपणी पण स्वप्न, म्हणजे डे ड्रीमिंग. पण ते स्वप्न आणि अवबोधमय जागृत अवस्थेत तुम्ही काय करता, असं जर केलं तर योग जो आहे, तर तो योगा हा भवती दुःख हा, म्हणजे तुमच्या दुःखाला दूर करेल. आणि दुःख हल्ली म्हणजे बाकीचे सगळे दुःख तर आहेच, पण रोग हाच मुख्य एक दुःख शरीराचा. मग मी विचार केला की आपण जेव्हा असं म्हणतो, तर आपलं शरीर जे आहे ह्याच्याबद्दल आपली काय कल्पना आहे. तर मी समजा ह्याचा विचार केला अभ्यास करताना, तर माझ्या लक्षात असं आलं की भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 3-4 ठिकाणी सांगितलं की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तुम्ही मानता की नाही तुमच्यात डिव्हिनिटी आहे. कदाचित ती डिव्हिनिटी, ते दिव्यत्व तुम्हाला जाणीव झालेली नसेल. आणि मी पुष्कळला म्हणतो की तुमच्यातलं देव पण तुम्हाला नाही समजणार, लोकांना समजेल. म्हणून आपण म्हणतो की एखाद्या माणसाविषयी बोलताना म्हणतात की हा देव माणूस आहे. नराचा नारायण होणं किंवा देवाचा देव माणूस होणं. मग जर माझ्यात देव आहे तर हे शरीर हे मंदिर आहे. मग मंदिरात आपण घाण करायची का. तर म्हणून माझ्या स्वतःच्या अभ्यासामध्ये माझ्या लक्षात आलं आहे की हे शरीर दिलेलं आहे, याची जोपासना, मेंटेनन्स, याची निगा राखणं, रोगांपासून दूर राहणं हे तुमचं आद्य कर्तव्य असतं, या शरीराला जपणं.
आणि म्हणून हा जो प्रपंच सगळा सुरुवात झाला यांनी म्हटल्याप्रमाणे. तर मी सप्तपदी का, आजकाल प्रत्येक गोष्ट 7ला लागतं, फक्त 7:30 नको हं, 7:30 वाईट. पण आजकाल एक फॅशन झालेली आहे. आपण बघाल कितीतरी इंग्रजी पुस्तकं आहेत, 7 हॅबिट्स ऑफ गुड पीपल, 7 मेथड्स, 7 मंत्र. तर हे 7 आपण जे धरतो ते ह्याचं कारण असं की लग्नाच्या वेळेला आपण जशी सप्तपदी घेतो तर प्रत्येक गोष्ट 7 आपण असे काहीतरी आपल्या मनाशी विचार करतो. म्हणून हा सगळा विषय या पद्धतीने मी मांडला की स्वास्थ्याची जर स्वास्थ्यपूर्ण जीवन जगायचं तर त्याच्यामध्ये सप्तपदी असावी या उद्देशाने. तर आता या सगळ्या प्रपंचाचा मला एकच फायदा होणार आहे की तुमच्यातला प्रत्येकजण ह्याच्यात जागृत होणार आहे. नाहीतर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि गुगल गुरुजी पुष्कळला माझ्यासमोर म्हणतात आणि कुणी म्हणतात. मी त्यांना म्हटलं हे कुणी म्हणतात हे वाक्यप्रचार काय आहे, हा कुणी कोण आहे, तो अथॉरिटी आहे का. तर हे जे कुणी म्हणतात किंवा व्हॉट्सॲप किंवा गुगल गुरुजी ह्याच्यातने बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या कानावरती पडलेल्या आहेत, काही चांगल्या काही वाईट. आणि मुख्य काय असतं, मॅन इज व्हॉट ही इज हॅबिट्स. सवयी काय आहेत तुमच्या. त्यामुळे स्वास्थ्य म्हणजे वाईट सवयी सोडायच्या आणि चांगल्या सवयी करायच्या. चेंज फॉर द बेटर. की इतके वर्ष आपण असं केलं, कब तर सुधर जा. म्हणजे माझ्याकडे जे पेशंट येतात तर 50-60 गुडघेदुखी अमकं तमकं, तर त्यांना सांगतो आता तरी सुधरा. 50पर्यंत जे काही तुम्ही केलं, जे काही खाल्लं, जे काही वागलात, तर देर इज नो लिमिट टू वेन यू कॅन चेंज. मी स्वतः वयाच्या 80व्या वर्षी चेंज केलं. त्यामुळे मला जे काही गोळ्या होत्या डायबिटीसच्या, ब्लड प्रेशरच्या, त्या सगळ्या बंद झाल्या. वजनसुद्धा कमी झालं. आणि मग ह्याच्यानंतर मी विचार केला की आता हे शास्त्र आपण करावं, शस्त्रसन्यास करावा, स्काल्पेल सोडून द्यावी आणि लोकांना मार्गदर्शन करावं की आजारी पडू नका, हमारे भरोसे मत रहना. डायबिटीसचा पेशंट डायबिटीस झाल्यापासून तो निश्चिंत होतो. पहिले 2 दिवस रडतो की मला डायबिटीस झाला. घरातल्या आईवडिलांना असेल तर त्याला त्याची माहिती असते, पण तो आता म्हणतो की आहे डॉक्टर गोळ्या देतात. इथूनच सगळी चूक होते. फार थोड्या लोकांना सांगितलं जातं की हे रोग तू स्वतः तयार करतो, तर ती साखर कशी तयार होते हे कधीतरी जाऊन त्या लॅबमधनं तुम्ही तो आकडा घेता. तो आकडा घेऊन त्या डॉक्टरकडे जातात आणि तो डॉक्टर त्या आकड्यांकडे पाहून, त्या फाईलमध्ये पाहून गोळ्या देतो. नो टच, हात लावायचं पण काम नाही काही. जर साखर वाढली असेल तर गोळ्या वाढवणार, साखर कमी झाली असेल तर गोळ्या, फार जास्त साखर झाली असेल तर इन्शुलिन. त्यामुळे तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आमचं कुठेतरी चुकतं आहे आणि म्हणून मी या मार्गाला लागलो आणि म्हणून ही सप्तपदी डेव्हलप केली. आता आपण शुगरचा उल्लेख केला तर त्या सप्तपदीमध्येच मी वाचलं आहे SOS असं एक उल्लेख आहे त्याच्यामध्ये की म्हणजे शुगर, ऑइल आणि सॉल्ट. तर ह्याच्या बाबतीत नेमकं काय आपण काळजी घेतली पाहिजे किंवा SOS आणि सप्तपदी. तर आता सप्तपदीत मी सुरुवात कुठून केली, जिथून आपण सकाळी उठतो तिथपासून. तर उठतो म्हणजे झोपतो पहिल्यांदा. तर तिथून मी विचार केला की माणूस झोपायला केव्हा जातो. मग आता मी इतके पेशंट तपासले 15 वर्षात, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी. टीचर्स माझे जे आहेत पेशंट, त्या प्रत्येकीला घाई असते की सकाळी लवकर उठायचं असतं. ती बिचारी उठल्यापासून पहिल्यांदा ती स्वयंपाकीण असते, कारण एक तर तिचा मुलगा शाळेत जाणार असतो, त्याचा डब्बा तयार करायचा असतो, स्वतःचा डब्बा तयार. त्यामुळे मग ती झोपते केव्हा हा प्रश्न आहे. ती जर झोपतही असेल उशिरा आणि हे करायचं आहे म्हणून लवकर उठत असेल तर तिथून तिच्या स्वास्थ्याची सुरुवात होते खराब व्हायला. जो माणूस कोणत्याही वयात 7 ते 8 तास झोपत नाही त्याचं हळूहळू स्वास्थ्य बिघडतं. मग ह्याचा अर्थ असा की रात्रीचं जेवण आणि झोपायला जाणं याच्याशी काही संबंध आहे का? फार मोठा संबंध आहे. जो दुकानदार दिवसभर दुकानात बसतो, 9-9:30ला येतो, कोणतंही प्रोफेशन, आणि आल्या बका खातो आणि झोपतो, स्वास्थ्य बिघडलं, लवकर वर जातं. हे स्टॅटिस्टिक्स आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला काय पाहिजे आयडियल? मिनिमम 3 hours फ्रॉम डिनर टू स्लीप. हे कशासाठी, कोणासाठी? तुमच्या पोटातल्या तुमच्या अंशासाठी. ते नुसतेच बॅक्टेरिया नाही आहेत, गट बॅक्टेरिया नाही आहेत,
तो तुमच्यातलाच अंश आहे, तोच तुमचा ब्रेन आहे. द गट बॅक्टेरिया सेकंड ब्रेन. आणि स्वास्थ्याची सुरुवात बिघाडा तिथून होतो की जेव्हा माणूस जेवतो आणि झोपतो. आपल्या लहानपणी आपल्याला सांगितलं की जेवल्यानंतर झोपू नको. तर आपण मिनिमम 2 ते 3 तास, 2.5 ते 3 तास जर दिले तर डायजेशन व्यवस्थित होतं. दुसरी गोष्ट, आजकाल आमचं सगळं जीवन 3 इडियट्स जसे असतात तसे हे 3 इडियट्स आहेत, चमकणारे पडदे. आय कॉल देम 3 इडियट्स. हा पहिला इडियट, दुसरा टी व्ही इडियट आणि तिसरा मग कॉम्प्युटरवाल्यांचा इडियट. ह्याच्यातनं जे रेस तुमच्या डोळ्यात जातात ते डायरेक्टली तुमच्या स्लीप सेंटरला एफेक्ट करतात. आणि मेलाटोनिन जेव्हा सिक्रीट व्हायचं असतं ते न झाल्याने झोप व्यवस्थित लागत नाही. लवकर झोपून लवकर खाऊन लगेच जर झोपला तर झोप लागत नाही. तुमच्यापैकी अनुभवाला असेल, कारण मी रिसेप्शनला गेले, यायला 11 वाजले. त्या दिवशीची झोप आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ अत्यंत खराब होते. इट इज प्रूव्ड. तसं हे जर तुम्ही 1 तास अगोदर थांबवलं शांतपणे, याच्याकडे बघितलंच नाही, तर तुमच्या झोपेचं सेंटर तुम्हाला बरोबर झोप देईल. पुष्कळ वेळानंतर तुमचं वय नाही आहे, पण नंतर वय वाढतं तेव्हा युरिनेशन जास्त होतं रात्रीचं. तो एक प्रॉब्लेम सुरुवात होतो. तर पहिली गोष्ट स्लीप जी आहे. आता स्लीप म्हणजे काय, तिला निद्रा देवी म्हटलेलं आहे आपण. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. यू कॅन बाय ए डबल बेड किंग साईज, बट यू कॅनॉट बाय स्लीप. त्याला निद्रेची आराधना करावी लागते. त्यामुळे ज्या माणसाला झोप लागत नाही त्यांनी समजून जावं की आपलं कुठेतरी आता स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. मग ती काळजी असेल, शेवटी काय पाहिलं, काय ऐकलं. पुष्कळ लोक मला सांगतात की अहो काय करावं, शेवटची सिरियल पाहिली त्यातलेच वाक्य आठवायला लागतात, त्यातलेच सीन डोळ्यासमोर. नका पाहू. त्यामुळे झोपेला लाईटली घेऊ नका. दुसरी गोष्ट आहे घोरणं. पुष्कळ लोक तक्रार करतात की माझा नवरा घोरतो किंवा बायको घोरते. घोरणं ह्याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स बिघडलेला आहे. देर इज ए स्लीप ॲपनिया. हा स्लीप ॲपनिया म्हणजे न दिसणारी चरबी या स्नायूंच्या भोवती जमा होते आणि झोपल्यानंतर अँगल बदलल्यामुळे मधून त्याला हवा पुरत नाही. त्यामुळे तो मोठी आगगाडीसारखं जोरजोरात खराटे घेतो. ती आगगाडी थांबते आणि मग परत सुरुवात होते. म्हणजे मी त्याला म्हणतो साऊंड स्लीपचा अर्थ असा की स्लीप फॉर दॅट पर्सन जो घोरतो आणि साऊंड फॉर यू. तर अशी साऊंड स्लीप नको. त्यामुळे पहिली जी सप्तपदी होती ती होती झोप. त्यामुळे आपण म्हणतो ना की भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. जो खूप श्रम करतो, इमानदारीने जगतो, त्याला कुठेही झोप लागते आणि त्याला काहीही आहार खाऊन त्याचं आयुष्य चांगलं असू शकतं. तर आपल्या सगळ्या म्हणींना अर्थ असतो. बरोबर. आता आपण SOS. मग आता दुसरं काय, मी विचार केला काय लिहावं. सगळं एसचं पाहिजे आपल्याला. पहिलं स्लीप. मग दुसरं मी एसचं केलं SOS. हा SOS कोण कोणाला देतं. समुद्रामध्ये एखादी जहाज असतं आणि ते अडचणीत असलं की ते मेसेज पाठवतं SOS, सेव्ह आवर सोल्स. आमचा जीव वाचवा. बरोबर. मग आपण सुद्धा विचार करायचा की बाबांनो आमचा जीव वाचवा. ते कोण तुमचा जीव घ्यायला टपलेले आहेत. पहिला एस म्हणजे सॉल्ट, मीठ. आता मिठाला जागायला पाहिजे हे बरोबर आहे, खाल्ल्या मिठाला जागायला पाहिजे. पण हे झालं आहे काय की आहारामध्ये इतके पदार्थ. मी नेहमी लोकांना विचारतो की तुम्हाला आवड तिखटाची आहे का गोडाची आहे, नमकीन चाहिए क्या स्वीट चाहिए. इफ यू हॅव गॉट नमकीन तुम्हाला हे रोग होणार, इफ यू हॅव गॉट स्वीट हे रोग होणार. सो यू हॅव टू चूज. तर सॉल्टचा अर्थ एवढाच आहे की जरुरीपेक्षा जास्त सॉल्ट किंवा सॉल्टचे पदार्थ. आता सॉल्टची गंमत काय झालेली आहे की सॉल्ट इज ॲडिक्टिव्ह. सगळे नमकीन पदार्थ ॲडिक्टिव्ह आहे. तुम्ही चिवड्याचं पाकिट घ्या, चिप्सचं पाकिट घ्या, माकड खाणं आहे. आय हॅव नॉट सीन ए सिंगल पर्सन की चिप्सचं पाकिट उघडल्यानंतर त्यातले 3-4च काढले आणि नीट बंद करून ठेवले. असा माणूस शक्य नाही. हे चव इथे गेली की ती मेंदूला गेली की परत हात उघडला. तो थांबूच शकत नाही. तर त्यामुळे सॉल्ट कॉजेस वॉटर रिटेन्शन. आणि वॉटर रिटेन्शन झालं म्हणजे त्या सेल्सचं काम बरोबर होत नाही
आणि पुष्कळ वेळेला जेव्हा वजन कमी करताना ते सुरू करतात तर पहिले 2-3 किलो तर त्या पाण्याचंच वजन असतं. तर तो म्हणे डॉक्टर माझ्या शरीरात पाणी होतं. हो होतं, प्रत्येक सेल्सच्या भोवती खूप पाणी होतं. पाण्याच्या डबक्यामध्ये सेल्स होतात. त्यामुळे सॉल्ट हा पहिला तुमचा शत्रू आहे, सेव. दुसरं ऑइल. सारखं मला विचारतं आम्ही कोणचं तेल वापरू. त्यांना असं वाटतं की तेल म्हणजे आम्ही ज्या भाज्या करतो ते. बाहेरनं तसं नाही आहे. तुम्ही भाजीमध्ये फक्त फोडणी टाकता. पण खरं ऑइलचा अर्थ असा डीप ऑइल, डीप फ्राईड. तुमचे सगळे जे यूट्यूब चॅनेल्स आहेत, सुगृहिणी, ऑल शेफ्स, सगळे पदार्थ डीप फ्राय. मग त्याच्यातनं हल्ली काढलं की शॅलो फ्राय, आणि त्याच्यातनं नवीन आलं मंत्र की बा फ्रायसुद्धा कमी तेलामध्ये. म्हणजे थोडक्यात डीप फ्राय जिथे होतं. आपण जेव्हा जातो लोक म्हणतात की आम्हाला अमक्या ठिकाणची कचोरी आवडते, त्याला म्हटलं जाऊन बघ तिथे. एवढ्या मोठ्या कचोरीमध्ये दिवसभर असलेल्या तेलात तळलेली कचोरी. ते तेल, ते टेम्परेचर आणि तो टाईम, ते तेल न राहता इट बिकम्स ट्रान्स फॅट. जुन्या काळी आपल्या गाड्या होत्या ना, त्याच्यामध्ये ऑइल चेक करायचं. बरोबर. आणि मग ते आम्ही असं ऑइल टाकायचं आणि बघायचं, घट्ट झालं बदलं ऑइल. तर ते घट्ट ऑइल तुमच्या शरीरात गेलं की तुमच्या आर्टरीज क्लॉग होतात, कारण ते सगळे ॲडिक्टिव्ह पदार्थ आहेत. त्यामुळे म्हणून ऑइलचा अर्थ असा की तुम्ही घरात जे वापरायचं ते रिफाईंड बॉटल जे आहेत तेल, त्याच्यापेक्षा आजकाल लोक घाण्याच्या तेलावरती डायरेक्ट विदाऊट ॲडिशन ऑफ प्रिझर्वेटिव्ह अँड केमिकल्स. मग त्यामुळे आता तुमच्या आजूबाजूला ज्या काही घाण्याच्या गिरड्या असतील, शेंगदाण्याचा असेल, जवसाचा असेल, तिळाचं असेल, सनफ्लॉवर असेल, एवढंच आहे की पाम ऑइल सगळ्यात स्वस्त आहे आणि ते व्यापारी लोक जास्त ते वापरतात. म्हणून बाहेरचं खायचं नाही. हा बाहेर ख्यालीपणा सगळ्या दृष्टीने वाईट आहे. पुरुषांना म्हणा जास्त म्हणतात, पण बाहेरचं खाणं आहे तर त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये ते ओ आहे. आणि तिसरं तर काही विचारू नको, एस म्हणजे शुगर. या महाराष्ट्रात सगळ्यात घोटाळा जर कोणी केला असेल तर शुगर सम्राटांनी. सॉरी हां, म्हणजे त्यांचा धंदा आहे तो साखर उत्पादन. शुगर इज सपोज टू बी ॲडिक्टिव्ह. इट्स लाईक कोकेन. इट्स ए व्हाईट पॉयझन. हे सगळं ऐकायला गोड आहे, पण खरंच गोडाची गोडी आहे, माधुर्य आहे. प्रश्न काय आहे की ही शुगर लागते कारण इट इज इन्स्टंट एनर्जी. आपण मॅरेथॉन पळतो ना, ते जाता जाता घेतात, पितात आणि पळतात. टेनिस खेळताना इकडून तिकडे बदलताना मध्ये बसलेले असतात, त्या बाटलीतनं गलट्रूट पितात किंवा इलेक्ट्रॉल. तर ते सगळं स्वीट असतं कारण त्यांना दे वॉन्ट इन्स्टंट एनर्जी. म्हणजे शरीराला लागणारी ऊर्जा ही 2 तऱ्हेची आहे. एक झटपट आहे आणि एक खाल्ल्यानंतर पचनशक्ती झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर होतं. मग त्याची तुलना कशी करायची की बाजारात गेलं की पटकिनी आपलं खिशातनं पाकिट काढलं की पैसा, किंवा ATMमध्ये जा. आणि दुसरं म्हणजे की तिथे जा, ATMमधनं काढा किंवा मग GPay करा. त्यामुळे आपल्याला ही जी सोर्स ऑफ एनर्जी आहे ती शुगरच्या रूपाने तात्काळ मिळते. मग आता ही जी आहे ती सगळं शुगर. लोक म्हणतात साखर, मग गूळ कोण आहे? त्याची बहीण आहे. त्यामुळे ज्यांना काहीही त्रास नाही त्यांना जर सतर्क राहायचं आहे की आमच्या घरात असे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी जर गूळ वापरला तर चांगला आहे. पण चक्क डायबिटिक लोक म्हणतात मी आजकाल गूळ वापरते. तर त्यांनी गूळ वापरणं वाईट. वजन कमी करायचं आहे त्यांनी साखर सोडून गूळ धरणं वाईट. साखर, गूळ, गोड फळं, आंबा. आंब्याच्या दिवसात तर कोणताही डायबिटिक त्याला राहवतच नाही. एवढा मोठा चांगला हापूस कोणीतरी पाठवला किंवा विकत घेतला तर त्यांना मी एकच सांगतो, बाबा रे आंबा जरूर खा, पण जेवतानाच तुम्ही आमरसही खाल्ला, त्याच्याबरोबर पुऱ्याही खाल्ल्या, सगळं खाल्लं तर तुम्हाला या लोकांना ते वाईट, वजनवाल्यांना आणि डायबिटिकवाल्यांना. तर तेच जर त्यांनी तो आमरस न खाता आंबा चोखून खाल्ला तर ते जास्त फायद्याचं राहतं. त्यामुळे प्रत्येकाला सोल्युशन आहे. माझे सगळे डायबिटिक पेशंटचा माझा त्यांना संदेश असतो, 2 hours तुम्ही जेवायला बसले, गोड तिथे आहे ते नाही खायचं. तुमची वाटी तुमच्या टेबलावरती 2 तासांनी तुम्हाला खायला देतो. म्हणजे त्या 2 तासानंतर खाल्लेल्या अन्नातली साखर स्टॅबिलाइज झाली आणि मग तुम्ही एवढंसं गोड खाल्लं तर त्यांनी साखर वाढत नाही. आणि हेच जर तुम्ही पूर्ण जेवणाबरोबर खाल्लं. डायबिटिक पेशंट माझे जातात रिसेप्शनला, ते सुरुवात करतात स्वीटपासून, कारण त्यांना फार गोडीवरती आसक्ती असते.
ये दिल मांगे मोर. तर त्यांना सांगतो तुम्ही अगोदर गोड खा आणि मग रोज जे खाता तिथे असलेले पोळी, काही धिरडी, काही पराठे वगैरे हे सगळं कशाला खाता. त्याला म्हणा हा कचरा आहे रोजचा, इकडचं स्वीट हे नवीन आहे. त्यामुळे यू कॅन बॅलन्स युअर कार्बोहायड्रेट इंटेक. गोडी आवड तर आहे, पण आवड कशी निभवायची याचीसुद्धा एक ट्रिक आहे. ती ट्रिक तो माणूस शिकतो. त्यामुळे एसचा अर्थ नुसताच साखर, गूळ, गोड फळं, मध. आजकाल फार फॅशन झाली आहे. सकाळी मी उठतो, छानपैकी पाणी पितो, चांगली गोष्ट. सकाळचं पाणी सवय चांगली आहे, पण आपण काय करतो, गटागटा पाणी पितो. पुष्कळ लोक पहिल्यांदाच ब्रश वगैरे करतात आणि मग पाणी पितात. चूक आहे. इथे जे आहे तुमचं लाळ, त्या लाळेमध्ये जे हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन्स अत्यंत महत्त्वाचं आहे. GPL आहे आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. त्यामुळे ह्याच्यापुढे लक्षात ठेवा, असं पाणी घ्यायचं आणि खुळखुळ करायचं, पण थुंकायचं नाही आणि गिळायचं. हा प्रयोग ज्यांनी केला त्यांच्या लक्षात आलं की त्यांना GPL-1 तयार होतं आणि त्यांचे वजन कमी करण्यात आणि डायबिटीसची शुगर कमी करण्यात फायदा होतो. हेच जर तुम्ही नुसतंच घेतलं पाणी गटागटा प्यायले तर फायदा होत नाही. तर प्रत्येक घोट हा तुम्ही तुमच्या आतल्या म्युकोजाशी कॉन्टॅक्टमध्ये येऊन खुळखुळ करून मग गिळायचा. आणि त्यात मध टाकायचा नाही ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा डायबिटीज आहे. तुम्हा लोकांना काहीही हरकत नाही. ज्यांना तब्येत चांगली आहे त्यांनी खूप दिवस, ज्यांच्या घरामध्ये डायबिटिक आहे, मी पुष्कळला म्हणतो की तुम्ही आईवडिलांकडनं काय प्रसाद घेतला. तर बाईला विचारतो की आईचा काय घेतला तू, गळ्यातला हार घेतला, वडिलांची शेती घेतली, काय घेतली. मग तो सांगतो नाही हो, फक्त डायबिटीज घेतलं. तर आता लक्षात आलेलं आहे की जेनेटिक ह्याच्यावर मात करणाऱ्याला इपिजेनेटिक आलेलं आहे. एन्व्हायरमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन जीन्स. यू कॅन मॉडिफाय युअर जीन्स, यू कॅन कीप युअर जीन्स सप्रेस्ड. त्यांना सांगू शकता की तू दूर राहा. 5 भावंड असतील, कोणाला डायबिटीस होणार हे सगळं आम्ही लहानपणापासून सांगू शकतो. की जो लहानपणापासून घरात बसून राहतो, जास्त गोड खातो, चोरून गोड खातो, फिरायला जात नाही, खेळायला जात नाही आणि त्याच्या घरामध्ये डायबिटीस आहे, त्या मुलाला डायबिटीस पुढे होणार. एस्पेशली जेव्हा त्याला आयुष्यामध्ये स्ट्रेस येतो तेव्हा. अत्यंत हुशार मुलं मुली, घरात डायबिटीसची हिस्ट्री आहे, पुण्याला ITमध्ये काम करत आहेत, बख्खळ मोठं पॅसेज आहे, पण त्या स्ट्रेसमध्ये काय झालं, डायबिटीस झालं. लग्न झालं, स्ट्रेसफुल मॅरेज आहे, डायबिटीस. डिवोर्स प्रोसिजर्स चालू आहे, डायबिटीस. घरातले कोर्टा कचेऱ्या चालू आहेत वडिलांच्या चुलत्यांच्या. तर अशा स्ट्रेस फॅक्टरमध्ये डायबिटीस इंड्यूस करतो. परंतु एरवी तुम्हा सगळ्या लोकांना अशा प्रकारचं मध घेणं हे केव्हाही चांगलं. मुसलमानांमध्ये खजूर फार खातात, तिकडनं येतो ना हजमधनं, आइये हुजूर खाइये खजूर. सगळ्या त्या स्त्रिया इतका खजूर खातात. तर खजूर हा अत्यंत डायरेक्ट तुम्हाला साखर. त्यामुळे हेल्दी असाल तर जरूर खजूर खा, पण असा खजूर तुपाबरोबर खा. उघडा खजूर, बी बाजूला काढा, छानपैकी घरचं छान घट्ट तूप ठेवा आणि मग ते तूप टाकलेलं खजूर खा. म्हणजे फॅट अलॉंग विथ शुगर इज मच बेटर दॅन प्युअर शुगर. पण आता प्रश्न येतो की आम्ही तर काहीच खात नाही, आम्ही फक्त पोळ्याच खातो. मग पोळी, भाकरी आणि सगळ्या तऱ्हेचे कडधान्य हे तुम्हाला एनर्जी देतात आफ्टर डायजेशन. त्यातल्या त्यात गहू हा मॉडिफाईड आहे, पूर्वीसारखा राहिलेला नाही आहे. मग आता बाजार आला, मार्केट, खपली गहू आम्ही विकतो 300 रुपये आमका. तर असं जे बीज आहे ओरिजिनल ते फार थोड्यांकडे आहे. मॉडिफाईड गव्हामध्ये यील्ड वाढलं आणि सत्व कमी झालं, प्लांटसुद्धा बुटका झालेला. त्यामुळे आता हा गहू आणि त्याच्यापासून होणारे मैदा, बेकरी, म्हणून मी नारा लावला तर बेकरी बेकार आहे. सवय काय आहे, नुसता चहा कसा प्यायचा, नुसता चहा कसा प्यायचा, कुछ भी मागता है चहा कसा. मग काय आहे, सोपं आहे, बिस्किटं. मग आता ते चहा पिताना आणि पेपर वाचताना आणि बिस्किटाचा डबा ठेवला तर लक्षात राहतं का किती बिस्किटं खाल्ले, खरं सांगा. लोक मला म्हणतात नाही मी फक्त ते 2-3 टोस्ट खाते. काही घरांमध्ये टोस्ट फार पॉप्युलर आहेत, त्याच्यामध्ये ते हस्क असतं आणि त्याला गोडी असते. पण ते शेवटी अल्टिमेटली ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत
त्यांनी तर अजिबात ते खाऊ नये. आणि ज्यांना प्रॉब्लेम्स नाहीत पण ज्यांच्या घरामध्ये अशा तऱ्हेची हिस्ट्री आहे त्यांनी सांभाळून खावं. त्यामुळे ज्यांना बिस्किटं खायची असते, पण एक गोष्ट आहे, मुलांना तुम्ही जेव्हा बिस्किटं देता, माझे चाइल्डहूड ओबेसिटीचे पेशंट्स आहेत, त्यांना विचारतो मी, तुम्ही काय देता शाळेत जाताना? काही नाही हो म्हणे, काही करता येत नाही लवकर. मी त्याला ते पार्ले कंपनीने एक काढलं एवढंसं, तेवढे त्याला पैसे देते. मी एका शाळेमध्ये गेलो, मोठी चांगली शाळा ही नाही, बरं. त्या सडा पडला होता त्या रॅपर्सचा, कुरकुरे, चिप्स, बिस्किटं. आता मुलांना सकाळी सकाळी 6 बिस्किटं मैद्याची पोटात गेली तर ह्याच्यापुढे जाऊन त्यांना ते ॲडिक्शन होतं. त्यामुळे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर अजिबात हात लावू नये बेकरीला. मग लोक म्हणतात अशा वेळेला आम्हाला काहीतरी खायचं आहे. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, ड्रायफ्रूट्स आणि गरिबांचं ड्रायफ्रूट्स म्हणजे शेंगदाणे आणि फुटाणे. काय गंमत आहे पहा, एका बाजूला 500 रुपये किलो अक्रोड, बदाम, पिस्ते, काजू, आणि एका बाजूला आमचे फुटाणे आणि शेंगदाणे, सेम अमाऊंट ऑफ प्रोटीन्स. पण हे हाईप केलेलं आहे की हे ड्रायफ्रूट आहे, दिवाळीच्या दिवसात बॉक्सेस सगळ्यांना द्यायचे तर ड्रायफ्रूटचे द्यायचे. पण आम्ही म्हणतो शेंगदाणे आणि ह्याच्यात तेवढंच प्रोटीन आहे, तर ते तुम्ही खायला शिका. त्याच्यानंतर मी दुसरं शोधून काढलं की जैन लोकांचे घरी केलेले खाकरे असतात ना, शेकतात ते, म्हणजे त्यात ऑइलही नाही, तळलेले नाही, काही नाही, त्याच्यामध्ये मेथीचे खाकरे. तर अशा लोकांना मी सवय लावली की तुम्ही बिस्किटं सोडून हे खा, मकाणा. मकाणा अत्यंत हेल्दी आहे. मग तुम्ही स्वतःच घरी तयार करा की, वेळ मिळेल रविवारीच्या दिवशी तर मकाण्याचा चिवडा आणि राजगिरा, अमरंथ. मी त्याला अमरंथ म्हणजे देवानी दिलेलं अमरतत्व आहे ते. पण आम्हाला फक्त राजगिऱ्याचे लाडूच खायला शिकवले. आता आम्ही अभ्यंकरांना सांगितलं, अभ्यंकर आता आम्हाला लाडू नको, लह्याचं पाकिट द्या. मग लह्याचं पाकिट देतात ते. तर हा राजगिरा अत्यंत हेल्दी आहे, फायबर्स आहेत, प्रोटीन्स आहेत आणि शुगर प्रोडक्शन कमी आहे. तर तो तुम्ही ताकात टाकला तरी खूप छान, ताक आणि राजगिरा, किंवा राजगिऱ्याचा चिवडा तयार केला, राजगिरा, शेंगदाणे, आणि त्याला जर बटाट्याची सळी मिळाली तर गुजरातवाल्याला सांगितलं की तू फराळी चिवड्यात जे बटाट्याचे तुकडे टाकतो तेच आम्हाला दे अर्धा किलो. मग तो द्यायला लागला. मग ते जर आपल्या ह्याच्यात टाकले, घरी आपण तळण्यापेक्षा छोटे छोटे तुकडे, असा चिवडा तुम्ही तयार केला. आणि मला सवय आहे काहीतरी खायची. शक्यतोवर ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी नुसतंच पाणी जर प्यायलं ना, मला गंमत वाटते, देवानी हे जे सेंटर दिलेलं ना भुकेचं, हे सगळे चोचले या जिभेचं आहे. हे कनेक्शन इथून आहे, रसना आणि जिभेच्या फक्त पहिल्या टोकाच्या 1 इंचावरतीच चव आहे, तिथपासून तर आतमध्ये कुठेही चव नाही. म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल लोक घेतात तर इथे लावतात, आतमध्ये लावलं तर कळणार पण नाही. परंतु इथे जे सेंटर आहे तर ते आपल्याला तृप्तीचं लागतं, आणि त्याला ते तृप्ती जेव्हा होते तर पाणी पिल्याने सुद्धा तृप्ती होते. ते काम करणारे लोक येतात, मी पाहतो समोर, जरा भूक लागली, त्यांना पैसे मिळालेले नसतात, तर ते जाऊन म्युन्सिपाल्टीच्या किंवा आमच्याकडे ते कूलर आहे तिथलं पाणी पितात आणि कामाला लागतात. म्हणजे सेंटरला काही ना काहीतरी इथे गेलं तर दॅट इज कॉल्ड स्ट्रेच रिफ्लेक्स. म्हणजे यू आर ट्रिकिंग युअर ब्रेन की माझं पाणी गेलं, पोटाची आतडी पिशवी फुगली आणि माझं ब्रेन तेवढ्यापुरतं शांत झालं. म्हणून थोडक्यामध्ये हॅबिट्स या अशा तऱ्हेच्या सवयी लावून घेऊ नका. दुसरी गोष्ट काय होते की हे सगळे पदार्थ आपण खातो, त्याच्यामधनं जी एनर्जी तयार होते तर ती एनर्जी तुम्ही एक्सपेंड करता आणि म्हणून तुम्ही असे राहता. तुमचा बॅलन्स, बँक बॅलन्स बरोबर आहे, जमा आणि खर्च, जमा आणि खर्च. पण जेव्हा हा बॅलन्स बिघडतो की जमा चालू राहतं आणि खर्च कमी होतो, मग प्रॉब्लेम केव्हाही असेल. जरा दुखायला लागला गुडघा, जरा आजारपण आलं, कोविडच्या काळामध्ये आमचं फिरणं बंद झालं, वजन वाढलं, फ्रॅक्चर झालं, ऑपरेशन झालं, साधं डिलिव्हरी झाली, अमकं झालं, मग त्याच्यात बाळंतिलेल्या तुपाच्या वस्तू द्या. प्रत्येक बाळंतपणानंतर बायकांची वजनं वाढतात. तर अशा कारणांमुळे जेव्हा आपण एनर्जी घेतो आणि खर्च करू, कॅलरी इन कॅलरी आऊट, इतकं गणित सोपं नाही. माझ्याकडे जेव्हा लोक येतात, मी PKVला जातो आणि त्यांचे फोटो काढले, बऱ्याचशा लोकांचे पोट पुढे आहेत. आजकाल फार बरं झालं आहे, डिझायनर पॅन्ट खाली करतात आणि लेखाचे ते वापरतात, पण ते पोट एवढं मोठं असतं म्हणजे घन आले ओसंडून असायचं.
परवा त्या मुलाला मी सांगितलं, तू मुलगी पाहायला जातो ना तशी पॅन्ट घालू नको, जुन्या पद्धतीची घाल. ते पोट सहज दिसतं ते. यू आर नॉट हेल्दी. मी तर काय करतो, माझे जे पेशंट असतील आणि ओळखीचे असतील, कोणी आला आणि जर त्याला पोट असलं तर मी प्रेमाने त्याच्या पोटावरून हात फिरतो, बाळा हे भांडवल जरा कमी कर. नाव नाही घेत, पण अकोल्यातल्या 4 पॉलिटिशियन्सना त्यांच्या पोटावरनं हात फिरवले, त्यांनी ऐकलं नाही, शेवटी व्हायचं तेच होतं. त्यामुळे जितका माणूस सडसडीत तितकं त्याचं आयुष्य जास्त. मी लोकांना विचारतो, कोणीच 90 वर्षाचा लठ्ठ माणूस पाहिला आहे का हो? नाही, तो आधीच गेलेला आहे. एनिवे, तर हे जे आपण एस जे आहे शुगर, त्याचा अर्थ काय याचा? शुगर प्रोड्युसिंग अन्न. आता आम्ही प्रोटीन्स खातो, त्या प्रोटीनमध्ये 80% कार्बोहायड्रेट आहेत आणि 20%, 22%, 25%, 30% आहेत प्रथिनं, कडधान्य. मग ते चवळी असो, मटकी असो, राजमा असो, छोले असो, या किंवा सोयाबीन असो, याच्यात प्रोटीन्स आहेत. त्यामुळे तुमचे कार्बोहायड्रेट, लेट देम कम फ्रॉम प्रोटीन. तुम्ही इकडे पोळी खाता, त्याच्यामध्ये हार्डली 3-4 ग्रॅम प्रोटीन आहे. भात खाता, त्यामुळे एसचा अर्थ नुसतं शुगर नाही, तर शुगर प्रोड्युसिंग कार्बोहायड्रेट्स, ते खरं आहेत. पण गंमत काय झाली, आमच्याकडे काय असतं, रिसर्च आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री यांचं साटेलोटं असतं. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री आधी ठरवतात की आम्हाला हा रिसर्च लोकांपुढे मांडायचा आहे, आणि तसा तो सायंटिस्ट पकडतात, आणि तो सायंटिस्ट त्या पद्धतीने आपला रिसर्च पब्लिश करतो. आणि अमेरिकेमध्ये त्यावेळेला ॲन्शल केज नावाच्या माणसाने खूप पैसा खाल्ला आणि रिसर्च दाखवलं की फॅट इज बॅड. मग झालं सुरू, फॅट इज बॅड म्हणून. मग काय सुरू झालं, नॉन फॅटी अमकं तमकं. मग त्याच्यात काय टाकायचं, तर त्यांनी साखर टाकायला सुरुवात केली. खरी खरी साखर टाकली किंवा हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप टाकलं. मग त्याच्यामुळे झालं काय, अमेरिकेमध्ये एकदम ओबेसिटी वाढली. एका बाजूला ब्रेड खाणारे लोक. मी नेहमी लोकांना सांगतो, ब्रेड पाव हा आमच्या संस्कृतीतला भाग नाही. तुमच्यापैकी माहिती नाही, पण जे जुने लोक आहेत, अकोल्यात पहिला ब्रेड आणला तो राष्ट्रीय टिळक शाळेने. एरवी शाळा चांगली होती, पण तिथपासून जो ब्रेड आला, पाव, तो आमच्या जीवनात घुसला. नको तिथे पाव घुसला. साध्या भाजी नको, पाव भाजी. साधा बटाटे वडा नको, वडा पाव. साधी मिसळ नको, मिसळ पाव. आणि मग काय, तर मोठा एवढा जाड पिझ्झा आणि सँडविच. थोडक्यात काय, अतिरेक करू नका, ॲडिक्शन होऊ देऊ नका, म्हणून ते एस वापरलं, SOS. मग आता प्रश्न असा आला की हे सगळं तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरात कोणाला आहे, तुम्ही मार्गदर्शन त्यांना करा. आणि ज्यांनी असं लक्षात ठेवायचं की मैं डेंजर झोन में हूँ, माझ्या बहिणींना डायबिटीस आहे किंवा माझ्या आईला आहे, मावशीला होता, काकाला होता, त्यांनी आत्तापासून त्यांचे काय 5 लक्षणं आहेत तसे लक्षात. ज्या मुलाच्या घरामध्ये डायबिटीस आहे, त्याचं जेव्हा वजन वाढायला लागतं, त्याचं समजायचं की तो त्या रस्त्याने चालला हवं. दुसरी गोष्ट, कोलेस्ट्रॉलवरती लक्ष देता. अगेन इट इज अ फार्मास्युटिकल मिथ. तुमच्या रिपोर्टमध्ये फक्त ट्रायग्लिसराइड्स बघा, कोलेस्ट्रॉल नका बघू, ट्रायग्लिसराइड्स. कारण ते जे आहे ते फॅटी आहेत. लोक म्हणतात माझ्या अंगावरती चरबी आहे, कबूल, पण आय एम फिट. फॅट अँड फिट इज अ मिथ. आपल्या मराठी त्या हास्य जत्रेमध्ये एक बाई खूप लठ्ठ होती. ती खूप लोकांना सांगायची मी फिट आहे. नंतर हळूच तिने सांगितलं की आता मला हे सगळं व्हायला. अगं बाई, ते होणारच होतं. किती दिवस फिट राहणार. पहिल्यांदा ते एवढं वजन घेऊन धूड पायावरती आलं तर सगळे गुडघे दुखणार. आमच्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे, तर सगळे तिथे येणारे गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, 80% बायका लठ्ठ. म्हणजे ह्याचा इतका कोरिलेशन आहे की हे जे फॅट आहे, हे फॅट जातं लिव्हरमध्ये. फॅटी लिव्हर म्हणजे मी फॅट आहे म्हणजे बाहेर दिसतं म्हणून नाही, वजन आहे म्हणून नाही, पण ते लिव्हरमध्ये गेलेलं आहे. आणि हे फॅटी लिव्हर, पूर्वी लोकांना म्हणायचं की दारू पिणाऱ्याला फॅटी लिव्हर होतं. आता असं म्हणतात की दारू न पिता ज्यांना अंगात चरबी आहे, ओबेसिटी आहे, त्यांनासुद्धा फॅटी लिव्हर आहे. म्हणजे पिणाऱ्याचं आहे अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर, न पिणाऱ्याचं नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर. म्हणजे एक थेंब पण मद्याचा न पिता लठ्ठ माणसं हे बेवडा आहेत सगळे. कारण त्यांना होणारे रोग दोघांना कॉमन आहेत.
त्यामुळे ओबेसिटी इज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ 10 डिसीजेस. मी त्याला म्हणतो 10 तोंडी रावण आहे. 10 तोंडी रावण आहे तो. सुरुवात साध्या लठ्ठपणापासून होते आणि एक लागत लागत लास्ट इज अल्पायू होणं. त्यामुळे आत्तापासून काळजी ज्यांनी घ्यायची की आमच्या घरात आहे ओबेसिटी, आम्हाला होऊ नये. आणि तुमच्या बाबतीत काय असतं की तुम्ही दिवसभर कामं करता, त्यामुळे सगळ्यांनाच होतं असं नाही. उलट तुमची मला अडचण काय दिसते विचाराने घाईघाईने काहीतरी करावं लागतं. पटकिनी करतात, 2 पोळ्या स्वतः खाऊन टाकतात आणि मग डब्यात नेतात. म्हणजे तिथे घरी खाल्लेल्या पोळ्या, डब्यातल्या पोळ्या. आणि मग काही टीचर्स सांगतात आमच्याकडे की नाही काही ना काहीतरी सेलिब्रेशन चालतंच. मग सेलिब्रेशनला काय तर काही नाही, कचोरी, समोसे, हमकं तमकं. त्यामुळे अशा पद्धतीने टीचर्समध्ये, बँकात काम करणाऱ्या लेडीजमध्ये आणि त्यांच्या हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे ओबेसिटी इन विमेन इज अ सेपरेट चॅप्टर ऑलटुगेदर. वयाच्या 13व्या वर्षापासून हॉर्मोन्स, मग लग्न, मग प्रेग्नन्सी आणि मग पाळी जाणं, सगळ्या स्टेजेसमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन या सगळ्यांचं कॉम्बिनेशन. त्यामुळे त्यांना सतर्क राहावं लागतं, एस्पेशली त्यांच्या हालचाली जर कमी झाल्यात. म्हणून मी ते SOS हा शब्द वापरला. येस, नानासाहेबांच्या बाबतीत आपण सुरुवातीला चालतं बोलतं विद्यापीठ हा शब्द वापरला आणि आता त्याचा प्रत्यय सगळ्यांना आला असेल की कितीतरी नॉलेज आणि ह्या वयातही अगदी प्रत्येक गोष्ट अगदी प्रॉपर पद्धतीने समजावून सांगून आणि नर्मविनोदी पद्धतीने, म्हणजे मिश्किलपणा जो असतो तो कसा ह्या वयातही टिकवता येतो, तर त्याचं जिवंत उदाहरण आपण अनुभवतो आहे. नानासाहेब, आम्ही सगळे लोक सध्या फॅडिस्ट आहोत. म्हणजे कुठलं तरी फॅड येतं आमच्याकडे. म्हणजे मी सध्या डाएट करतो, मी उपवास करतो किंवा कुठलं तरी एखाद्या. तर हा जो उपवास किंवा उपवास, त्या शब्दांबद्दलही सविस्तर तुम्ही सांगालच साहित्यिक या नात्यानं. पण उपवासाचं किती महत्त्व आहे? म्हणजे उपवास हा या तुमच्या सप्तपदीमध्ये येतो, तर त्या उपवासाचं कसं महत्त्व आहे सगळ्या आपल्या लाईफमध्ये? तिसरा एस, त्याला काय नाव द्यायचं? उपवास म्हणजे होणार ना. तर मी त्याला लिहिलं स्टे अवे फ्रॉम फूड. किती सुंदर शब्द आहे उपवास. हा वास कोणाबरोबर करायचा? त्याच्याबरोबर. उप म्हणजे त्याच्याजवळ बसून. पण आमच्याकडे काय झालं आहे की एकादशी आणि तुमचे प्रत्येकाचे वार ठरलेले, कोणाचा सोमवार, कोणाचा गुरुवार, कोणाचा शनिवार. त्या दिवशी चांगलं आहे की मी उपवास करते. उपवास म्हणजे आपल्या मनाने केलेला निर्धार. मी काय करणार? मी आज अन्न खाणार नाही. पण त्याचं विकृत स्वरूप काय झालं? मी अन्न खाणार नाही म्हणजे कोणचं अन्न खाणार नाही? रोजचं खातात ते खाणार नाही. मग मी नवीन जे खाणार ते उपवासाचे पदार्थ. सो उपवासाची इंडस्ट्री सुरू झाली. उपवासाचा फराळी चिवडा, उपवासाचे अमके, उपवासाचे तमके. आणि काय व्हायला लागलं की घरातली मोठी माणसं उपवास करतात. त्या दिवशी शनिवारची त्यांची खिचडीची, साबुदाण्याची खिचडी व्हायची आणि ती आम्ही लहान पोरं पाहून केव्हा आम्हाला थोडासा प्रसाद मिळतो. त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्रीयन मुलं लहानपणापासून मोठ्यांच्या उपवासाच्या साबुदाणा खिचड्यामुळे वी आर ऑल हुक्ड ऑन टू साबुदाणा खिचडी. माझा बिहारी मित्र एक दिवस म्हणला, तुम बम्बन लोग साबुदाना खाते हैं, हमारे यहाँ तो बिहार में सिर्फ बीमार होगा तो उसके लिए साबुदाना लाते और उसकी खीर बनाते. तुम लोग तो कुछ भी बनाते. बोले उसकी खिचड़ी बनाते, उसका वड़ा बनाते, उसका कुछ तो भी बनाते. म्हटलं हीच तर आमची खासियत आहे. आम्ही सारे खवय्ये आहोत. त्याच्यावरतीच आमचे चॅनल्स चालतात. त्याच्यावरतीच विष्णू मनोहरला सांगून सांगून आत्ता कुठे त्यांनी वजन कमी केलं. तोपर्यंत तो स्वतःही असा बम होता आणि मग तो रेकॉर्ड करायचं इतके तास मी स्वयंपाक करतो. थोडक्यात काय की उपवास फार सुंदर शब्द आहे. तर मी काय हिशोब केला की माणूस खरंच उपवास करतो, अन्न घेत नाही. स्टे अवे फ्रॉम फूड. माझ्या डोळ्यासमोर आले महात्माजी, बापू. आजकाल काय झालं आहे, बापू हे स्मरणीय, वंदनीय एका बाजूला आहे आणि आता बापूंना डिग्रेड करण्याची स्पर्धा लागली. असते त्यांच्या काही चूक, पण बापू उपवास करत होते आणि बापू खरे उपवास करत होते. त्यांचं बापूंचं उपवास कलेक्टर ऑफिसच्या समोर बॅनर लावून, मंडप टाकून आमरण उपवास असा उपवास नसायचा. कारण त्या उपवासाला मागच्या बाजूला चालायचं.
तसा उपवास नाही. तर त्यांचे जेव्हा 19 उपवास आणि त्याचा एक मॅक्झिमम 21 दिवसाचा त्याचं मेडिकल रेकॉर्ड बघितलं की माणूस काही न खाता जगतो कसा. एखाद्या माणसाला मी प्रश्न करतो, का रे तू काहीच करत नाही, मग तू राहतो कसा, पैसा येतो कुठून. साठवलेला पैसा आहे. मग तसा साठवलेली एनर्जी आमच्या शरीरात आहे. जितका माणूस लठ्ठ, जितकी चरबी जास्त, तितकी देवाने काय सांगितलं, एक तर ती साखर ही एक एनर्जी. म्हणजे गाडी कशी पेट्रोलवर चालते किंवा डिझेलवर चालते. शरीर कसं एक तर बॅटरीवर चालेल किंवा पेट्रोलवर चालेल. तर ही जी चरबी आहे ही एनर्जी आहे. हे केव्हा उशिरा लक्षात आलं डॉक्टरांच्या. ती चरबी जळून तुम्हाला एनर्जी मिळते. त्यामुळे एखादा माणूस उपवास करतो तर महात्मा गांधींचे उपवास काय किंवा जैन मुनींचे उपवास काय ते मी स्टडी केले आणि मग लक्षात आलं की देवानी तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हीच जमा केलेली माया, तुम्हीच जमा केलेला पैसा हा तुम्हाला कामी येतो. आणि कितीही दिवस माणूस उपवास करू शकतो. वर्ल्ड रेकॉर्ड आहे 360 दिवस. म्हणजे तोपर्यंत साठवलेली एनर्जी बाहेर आहे, लिव्हरमध्ये भरली आहे, मसल्समध्ये भरली आहे. मग महात्मा गांधींना तर काही चरबी नव्हती, पण त्यांच्या मसल्समध्ये सुद्धा ग्लायकोजन होतं. आपण जेव्हा खातो तेव्हा स्टोरेज असतं लिव्हर आणि मसल्स, आणि मग ते आपल्याला काढता येतं. स्वयंपाकघरामधनं आपण काढतो कोठारातून धान्य, तशी एनर्जी आहे ती. तर असा हा उपवास हा दैवी आहे, धार्मिक आहे, शांतपणे बसून करायची गोष्ट आहे. सगळ्या धर्मांनी उपवासाचं महत्त्व सांगितलं आहे. आता काही लोकांच्यामध्ये एक महिनाच दिलेला आहे, उपवासाचा महिना. त्यांचा उपवास संपला की त्यांच्या वस्त्यांमधनं पहाटे 4 वाजता सगळ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची व्यवस्था. म्हणजे तोपर्यंत उपवास करायचा आणि केव्हा एकदा ती वेळ येते आणि पटकनी जाऊन सगळे गोड पदार्थ खातो. तसं नाही. जैन धर्मामध्ये उपवासाला इतकं महत्त्व आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. कोणी लोक फक्त एकदाच जेवतात आयुष्यभर, 1 मील अ डे. कोणी लोक आठवड्यातून 2 दिवसच उपवास करतात, कोणी 15-15 दिवसांनी करतात. असे तर उपवासाने काय होतं, तुमच्या सबंध शरीरामध्ये एक प्रकारचा प्रोसेस सुरू होतो, रिजनरेशन, रिक्युपरेशन, रिपेअर. तर हे आपण कधीच करत नाही. आमची गाडी ही सारखी चालते, मग ती गाडीसुद्धा आपल्याला गॅरेजमध्ये टाकावी लागते, शांतता तिला द्यावी लागते. मग बघतात सगळं ठीकठाक आहे, मग परत रस्त्यावर आणा. तर या उपवासाच्या बाबतीमध्ये पुस्तकं वाचली तर त्यांनी सांगितलं, लेट फास्ट बी द बेस्ट मेडिसिन, फास्टिंग इज द शुअरेस्ट क्युअर. आणि एकाने तर लिहून ठेवलं की मॅन इट्स, फक्त त्याला जरूर असते 1/3 अन्नाची, 2/3 अन्न तो डॉक्टरसाठीच खातो, म्हणजे रोगासाठी. असं आहे ते. काही लोक म्हणतात की आम्ही खातो तर वी लिव्ह टू ईट, आम्ही कशासाठी जगतो, खाण्यासाठी जगतो. आणि चांगले लोक म्हणतात नाही, वी ओनली ईट टू लिव्ह, जेवढं लागतं जगण्यासाठी तेवढंच आम्ही खातो. त्यामुळे उपवास हा कसा करायचा, तर झोपेमध्ये कोणी खातं का, नाही खात. मग रात्रीचं जेवण तुमचं झालं, कितीतरी लोक रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत परत खातात, बाहेर पडतात, खाऊ गल्लीमध्ये जातात, खातात. आईस्क्रीम तर आता 12 महिने मिळायला लागलं. घरातले लोकसुद्धा अरे जरा ते सकाळचे राहिलेली खीर खाऊन टाकणं, हो खाऊन टाकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणापासून झोपेपर्यंत आणि झोपेपासून उठेपर्यंत हे जे तास आहेत हे सगळे उपवासाचेच आहेत. मग एक्सटेंड दॅट. उठल्यानंतर लगेच घाईघाईनी चहा, बिस्किटं, नाश्ता असं न करता हळूहळू तुम्ही पोस्टपोन करा ईटिंग. मग त्या काळात काय करा, अन्न नाही, स्टे अवे फ्रॉम फूड. एनर्जी तुमची बाहेरची जमवलेली माया काढायची. पगार झाला नाही म्हणजे बँकेतले काढायचे आहेत पैसे, आपोआप चरबी कमी होते. काहीही करायची जरूर नाही. म्हणून मी त्याला स्टे अवे फ्रॉम फूड म्हटलं. असा हा उपवास आहे, अत्यंत त्याचं महत्त्व आहे. आणि त्या बाबतीत आपल्यापैकी जर कोणी जैन लोकांशी कनेक्टेड असाल, माझं असं म्हणणं आहे की महावीर जैनांना शास्त्र कळलं तेवढं आजकालच्या सायंटिस्ट लोकांना सुद्धा कळत नाही. त्यांनी जे सांगितलं की 6 वाजल्याच्या आत
सूर्यास्ताच्या आत खा. त्यांनी चुकीचं लोकांना सांगायला सांगितलं की बा त्या काळात दिवे नव्हते, मग आम्ही काय खातो म्हणून. चुकीचं आहे. इट इज सर्केडियम रिझन. आता सर्केडियम रिझनवरती रिसर्च होऊन नोबेल प्राईज मिळालं आहे. हा सूर्य उगवला, हा मावळला. दिस इज द एनर्जी. या वेळेला एनर्जी घ्यायची आहे. मग काय, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 6पर्यंत इनफ. 12 तास आहेत खायला, मग बाकीचे 12 तास तर उपवास करा. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की इंटरमिटंटचा अर्थ असा की तू रात्री खाल्लं आणि झोप, आणि झोपून उठला, हळूहळू तुझी सवय बदल. मग त्यावेळेला खूप भूक लागली, पाणी पी. खूप भूक लागली, पातळ ताक घे, त्याच्यामध्ये काही एनर्जी नाही आहे. तुझी चरबी बाहेर पडायला पाहिजे. आणि काही न करता आश्चर्याने लोक म्हणतात मी काहीच केलं नाही हो, ना फिरायला गेले, ना योगा केला, ना जिममध्ये गेलं, नुसतं हा बदल केला आणि तेवढ्याने माझी वजन कमी झालं. कारण त्याचा अर्थ यू टूक एनर्जी फ्रॉम स्टोर्ड एनर्जी. म्हणून मी त्याच्यात तो उपवास होतो. SOS, स्टे अवे फ्रॉम फूड. तर हे करणं अत्यंत सोपं आहे. तुम्हा सगळ्यांना एक गंमत सांगू का? सगळ्या हेल्दी लोकांनी हा प्रयोग करून पहा. होतं काय की रविवारच्या दिवशी तुम्हा लोकांना उधाण येतो की आपण आठवडाभर घरच्यांना काही खाऊ नाही घातलं, काही ना काहीतरी प्रोग्राम तो बनतायच आहे. पण ह्याच्या उलट मी एकदा एका लॅटर डे सेंट्स म्हणून एक ख्रिश्चॅनिटीचा भाग आहे, लॅटर डे सेंट्स, मॉर्मन्स, म्हणजे जसं प्रोटेस्टंट, कॅथॉलिक्स असे त्यांचे भाग आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर तुम्ही आमच्याकडे आला आहात, पण रविवारी आमचा एक वेगळा कार्यक्रम आहे, इट्स डे ऑफ फास्टिंग, सबाथ डे. म्हणजे काय? म्हणजे आम्ही काही खात नाही, किचनमध्ये जात नाही, तुम्ही पाहुणे आहात, जर भूक लागली तर खुशाल आमच्या फ्रीजमधनं काही खा. म्हटलं तुम्ही कशासाठी करता? आमच्या शास्त्रात सांगितलं की 1 दिवस तरी शरीराला विश्रांती द्या. मग तुम्ही काय करता? आम्ही त्या दिवशी सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो, आपल्या आपल्या खोल्यांमध्ये बसतो, प्रार्थना करतो, ग्रंथ वाचतो, स्तोत्र म्हणतो, TV पाहत नाही, मोबाईलला हात लावत नाही, आणि मग संध्याकाळी 5 वाजता आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग जेवण तयार करून घेतो. तेवढ्या काळामध्ये आम्हाला संबंध आठवडा आम्हाला एनर्जी मिळते. तर मी लोकांना करायला पाहिजे तर माझ्या काही लोकांनी सुरुवात केली की रविवार इजे कुछ बनता है नाही, कुछ काहीच न खाता तसं राहायचं. खऱ्या अर्थाने जे काही तुम्हाला वाचायची ते सामूहिक घरातनं ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, पाण्याचं ग्लास जवळ ठेवा, एकदमच वाटलं तर त्याच्यामध्ये लिंबू टाका, लिंबू पाणी. डायबिटीस नसेल तर साखर मध टाका, डायबिटीस असेल तर नका टाकू साखर, पण अन्न म्हणून घेऊ नका. तर अशा तऱ्हेनं ह्याचा वापर तुम्ही जरूर करा. येस. उद्या इंटरनॅशनल योगा डे आहे आणि रविवारही आहे, त्याच्यामुळे प्रयोग करायला हरकत नाही सगळ्यांनी. उद्या आपण करू शकतो. नानासाहेब, आपण आता म्हणजे बोलता बोलता आपण सगळं या आहारशास्त्राविषयी बोलतो आहोत, पण हल्ली असं एक म्हणजे येतं की कोणी मी याला फॉलो करतो, मी त्याला फॉलो करतो, कोणी दीक्षितांना फॉलो करतो, कोणी यांना शर्मांना फॉलो करतो. मग तो म्हणतो मी सकाळी जेवतो, तो म्हणतो मी रात्री जेवतो फक्त. तर मला असं वाटतं की आपलं जे आहार पद्धत आहे, म्हणजे जे आपण जेवण घेतो आहोत नियमित, तर तो कुणीतरी नवीन काहीतरी ऐकलं, आपण वाचलं आणि लगेच आपण आपला आहार बदलवला, तर ते असं बदलवणं योग्य आहे का? की त्याला हळूहळू तुम्ही जे सांगितलं आता की हळूहळूच बदलवलं पाहिजे? नाही, आता काय झालं आहे की वन साईज डज नॉट फिट ऑल. त्या माणसाचा व्यवसाय, त्याच्या घरातली परिस्थिती, त्याची सांपत्तिक स्थिती आणि तो कुठल्या भौगोलिक परिस्थिती ह्याच्यावरनं त्याचं डाएट किंवा काय झालं मध्यंतरी की लोकांचं वजन कमी करायचं आहे म्हणून 2 माणसं आले. योगायोगाने दोघांची आडनावं D पासून सुरुवात झाली. एक म्हणायचा की 2-2 तासांनी खा आणि एक म्हणायचा की 2दाच खा. आता त्याच्यावरती भरपूर जोक्स आले, त्याच्यावरती सुद्धा भरपूर जोक्स आले की तुम्ही अमके आहात का किंवा तमके आहात का. प्रश्न तो नाही आहे, तुमच्या शरीराला काय योग्य आहे हे तुम्हाला शोधून काढावं लागेल. तर माझा पुढचा एस जो होता की जो आहार विहार, आता आपण खरंच त्याच्याकडे येऊया. पुष्कळ लोक म्हणतात की बा एक्झरसाइज, आम्ही विल रिसॉर्ट टू गुड हेल्थ बाय एक्झरसाइज. खरी गोष्ट आहे. ज्यांना काहीही त्रास नाही त्यांनी काही ना काहीतरी एक्झरसाइज केला तर त्याच्यात खूप फायदे आहेत.
त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मसल डेव्हलप होतात, जॉईंट्स चांगले होतात, मन प्रफुल्लित होतं, एन्डॉर्फिन सिक्रीट होतात. म्हणून व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विहार. पण होतं काय की मी विहार, व्यायाम, हालचाल हे वजन कमी करायला वापरीन, हे चूक आहे. कारण ते गणित जमणार नाही. तुम्ही जरूर चाला, जे नॉर्मल आहेत त्यांनी जरूर चालावं. जिथे चालत असाल तिथे हसावं. हास्य क्लब अकोल्यामध्ये 20 वर्षापूर्वी मी हास्य क्लब स्थापन केला. RDG कॉलेजचे लोक दरवर्षी पहिला रविवार वर्ल्ड लाफ्टर डे सेलिब्रेट करतात. त्यावेळेला आपण हास्य क्लब म्हणजे काय, खऱ्या अर्थाने मोठा श्वास घेतो आणि मग हालचाल करून ती हवा बाहेर काढतो. तर त्यांनी 2 गोष्टी होतात की प्राणायाम पण होतो, म्हणजे बाबाजीचा अनुलोम विलोम किंवा ते सगळं ठीक आहे, पण हे खरं तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचे लंग फुगवता. नॉर्मली तुम्ही बसले असतात, तुमची लंग फक्त 15% फुगते आणि मग तुम्ही हालचाल पण करता वेगवेगळे. तर एक्झरसाइज इज द क्वीन, बट रिअल थिंग इज द डाएट. त्यामुळे मी त्यांना एवढंच म्हणतो की हालचाल करा. डोंट सिट. बसणं हा रोग आहे. इट इज सेड सिटिंग इज लाईक ए स्मोकिंग. रोगाला आमंत्रण देणं आहे. मग काय करायचं माणसाने? माझा रिसर्च असा आहे, एक व्यापारी 30 मिनटं रेग्युलर PKVमध्ये गेला, गाडीतनं PKV दारापासून चालून 30 मिनटं फिरून आला, दिवसभर गल्ल्यावर बसला आणि 3 तास न जाऊ देता जेवण झाल्यानंतर झोपला. तो आजारी पडला. तर त्याच्याऐवजी मी 3 वेळा जेव्हा डिव्हाइड केलं एक्झरसाइज, त्याचे मला रिझल्ट जास्त लवकर चांगले मिळाले. म्हणजे सकाळी उपाशी पोटी मस्तपैकी पाणी प्यायलो आणि बायकोला सांगायचं की चहा नंतर ठेव, मी आधी फिरून येतो. मग त्यावेळेला कुठे जायचं, अगदीच बूट वगैरे घालून आणि पार्कमध्ये जायची जरूर नाही. जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे 10 मिनिटं चाला. आजकाल एवढं बरं झालं आहे की मल्टी स्टोरीड अपार्टमेंटच्या तिथे पार्किंग लॉटमध्ये लोक फिरतात किंवा काही लोक गच्चीवर फिरतात. त्यामुळे ते 10 ते 15 मिनटं फिरणं म्हणजे रात्रभर तुम्ही एनर्जी वापरली, सकाळी नवीन एनर्जी घेतली नाही आणि त्यावेळेला तुम्ही चाललात तर त्यावेळेला तुमचं फॅट बर्निंग जास्त होतं. दुसरी गोष्ट, आपली परंपरा, जेवण झाल्यानंतर शतपावली. तर शत म्हणजे 100, आम्ही म्हणतो 8 मिनिटं चाला, म्हणजे सकाळचे 10, 8 आणि 8 24 होतात. त्या डिव्हायडेड चालण्यामध्ये जास्त फायदा होतो. त्यामुळे चालण्याचा फायदा तर आहेच, फक्त त्या 3 वेळेला वेगळ्या. आणि जेवल्यानंतर चालल्यानंतर आमचा रिसर्च असा आहे की तुम्ही जेवल्यानंतर, काही लोक सांगत होते अजिबात नाही, ते असं आहे तुम्ही जेवले आता तुमच्या पोटाला रक्त जायला पाहिजे, तुम्ही चालू नका, सगळं चूक आहे. जेवल्यानंतर हळूहळू ती साखर तयार होते, तर ती साखर चालण्यामध्ये तुम्ही मसलला वापरता, म्हणजे ती साखर डायबिटीसची कमी होते, वजन लठ्ठ करणाऱ्यांची कमी होते. आणि नॉर्मल माणसालासुद्धा जेवल्याबरोबर बसणं सुस्त वाईट आहे. लहानपणी सांगितलं आम्हाला, अरे आत्ता तर तू जेवला, आडवा काय पडला, आत्ताच काय पुस्तक वाचत बसला. मग तर शतपावली हा अत्यंत महत्त्वाचा घटक भाग आहे आणि त्याची आता आम्ही ग्लुकोमीटर वापरतो. आजकाल काय झालं आहे, लॅबमधनं रिपोर्ट घेण्यापेक्षा आजकाल आम्ही CGM लावतो, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. तुमच्या डायबिटिक लोकांना विचारा, तुम्ही किती दिवस त्या लॅबवरती अवलंबून राहणार? त्याचं मशीन 20 लाखाचं आहे, तो आकडा देतो तुम्हाला, हा आकडा तुम्ही घ्या ना. ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग लावलं 5,000 रुपयाचं आणि त्याचं रीडर असतं किंवा तुमच्या मोबाईलवरती, तो प्रत्येक क्षणाला तुम्ही पाहू शकता साखर किती झाली. तर त्याच्यात असं लक्षात आलं की जेवल्यानंतर लगेच चाललं तर होणारी साखर कमी तयार होते. त्यामुळे 3 वेळेला चाला. योगा करायचा का जरूर करा. योगाने काय होईल, खूप बरं वाटेल. परंतु जसं जसं तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागतील, आता माझे काही एका विशिष्ट धर्माचे लोक नमाज पडतात, त्यांना सांगितलं की खालीच झोपून नमाज पडलं पाहिजे असं काही नाही, खुर्चीवर बसून नमाज पडा. मग त्यांच्या मौलवींना शिकवलं की सांगा बायकांना, एवढ्या लठ्ठ बायका आहेत त्यांना तुम्ही सांगा की बसूनसुद्धा नमाज पडता येतो. थोडक्यात काय की ह्याच्यावरती जोर न देता, त्यामुळे योगासनं जरूर करा. पण योगामुळे माझं वजन कमी झालं आहे असं मला कोणच आहे. काही लोक आजकाल डान्स झुंबामध्ये जातात, त्या पोरींनी झुंबा करता करता स्वतःचे गुडघे खराब करून घेत.
लग्न व्हायचं आहे म्हणून लठ्ठ मुलींना जर झुंबाला पाठवलं त्याच्याऐवजी आम्ही सांगतो की इकडे लक्ष दे, घरात काय खाते ते जास्त सोपं आहे. त्यामुळे एक्झरसाईजला महत्त्व आहे. फक्त म्हणून मी डू नॉट सिट, फार जास्त बसू नका, हालचाल करा, 3 वेळा हालचाल करा. आणि आता मी नवीन शोध काढला आहे की मला एक बैठी सायकल मिळाली, फ्लोअर मॉडेल. पहिल्यांदा आली स्टॅटिक सायकल, पण त्याच्यावर चढून बसायचं म्हणजे खालनं प्रेशर जास्त येतं. तुमच्यापैकी माहीत नाही कोणी वापरलं का जिममधली सायकल, स्टॅटिक सायकलिंग. पण आता फ्लोअर निघाला आहे, कोणालाही केव्हाही बसून तुम्ही पायाने ते चालू शकता. आणि टी व्ही पाहता पाहता एक सिरियल 30 मिनटं सायकलिंग केलं, 30 मिनटं चालण्याचं श्रेय झालं. तुमचं झालं की पत्नीचं झालं की मुलं. ती एकच सायकल सगळे लोक फिरवतात. बाहेर जायची जरूर नाही, सायकलिंग करा. आणि आमचे आजकाल डॉक्टर लोक तर सायकलिंग बाहेर करतात. मग ते हेल्मेट घालावं लागतं. मग तो म्हणतो मी इतके तास चालवली, मी लेह लडाखमध्ये. हे सगळं त्यांच्या दृष्टीने ठीक आहे. सामान्य माणसांनी घरामध्ये व्यायाम म्हणून ती सायकल आणणं म्हणजे तो दागिना नाही. इट इज अ गुड इन्व्हेस्टमेंट इन 3000 रुपीज. त्याच्यासारखा चांगला व्यायाम नाही, कारण यू गेट ऑल द बेनिफिट्स. आणि ज्यांना ज्यांना गुडघे बदलतात ते बदलायच्या अगोदर मी त्यांना हा व्यायाम सांगतो, फिजिओथेरपी, की तुमचे मसल्स पक्के करा, मग ऑपरेशन करा. आल्याच डॉक्टरनी सांगितलं तुमचं ऑपरेशन करायचं, तो ही डझंट बॉदर. त्याला भीती काय असते की माझ्याकडनं हा गेला की परत माझ्याकडे येईल की नाही. पण मी सांगतो नाही, ऑपरेशन आता नाही करायचं. मसल किती डेव्हलप झाले आहेत मग ऑपरेशन करा. त्यामुळे सिटिंग इज अ डिसीज हा पुढचा एस होता. आणि एक या सप्तपदीमध्येच तणावमुक्त जीवनाचा उल्लेख तुमच्या याच्यामध्ये आला आहे. पण हल्ली तणाव हा नॅचरल पार्ट आहे सगळ्याच कामांचा. म्हणजे आम्ही शाळाही चालवतो तर पोरं एवढी सगळी आता ही झालेली आहेत, ॲडव्हान्स झालेली आहे की नॅचरली स्ट्रेस हा येतोच. तर या स्ट्रेसला कसं कंट्रोल करायचं किंवा त्याचं मानसिक आरोग्य आपण कसं राखलं पाहिजे? मी म्हटलं ना, स्ट्रेस साध्या लोकांना आजकाल शब्द मेरे को बहुत टेन्शन आहे. टेन्शन खूप येतं, टेन्शन घेतो, टेन्शन होतं, स्ट्रेस होतो. काही नसतानासुद्धा मी त्याला स्पिरिच्युअलिझम म्हणतो. पण झाला का हा शब्द विचित्र असाला. एका बाजूला स्पिरिट आहे आणि एका बाजूला स्पिरिच्युअल आहे. त्यामुळे पुष्कळांचं स्पिरिट म्हणजे हे स्पिरिट. त्यामुळे स्पिरिच्युअलिझम आणि अध्यात्म काय आहे कोणाला कळलंच नाही. म्हणून पुष्कळाला विचार करावा लागतं. मग मी सांगतो ज्याचं त्याचं अध्यात्म. कुठेतरी तुम्हाला सवय लावा. अनुभवावरून सांगतो की 24 तासामधनं आपल्या स्वतःनी कुठेतरी स्पिरिच्युअल व्हा, आध्यात्मिक व्हा. मग काय साधीच गोष्ट, नामस्मरण. किती सोपं आहे. अक्षरशः माळ घ्या, नामस्मरण करा, जप करा, मेडिटेशन. मस्त शब्द आहे बा. काय मार्केटमध्ये गुरु आलेले आहेत, बाप रे बाप. मग अशी मी स्टे म्हटलं ना, म्हणजे वॉकिंगबद्दल. डोंट सिट, व्यायाम. जिमचा धंदावरती आला. जसे मार्केट आले लठ्ठ माणसं, डायबिटीस, आणि डॉक्टर सांगतात व्यायाम करा, तर जिम तयार झाले. जिथे गावामध्ये 2-3 आखाडे होते, दिवेकर गुरुजींचा आणि गावातला तिकडचा देवदास गरडांचा आणि काळा मारुतीचा, तिथे आता जिम आले जागोजाग. आणि म्हणून मी माझ्या पुस्तकात एक कार्टून टाकलं आहे. आजोबा लिफ्टपाशी उभे आहेत, 4थ्या मजल्यावर जिम आहे. हे लठ्ठम भारती पोरगं आला असं करत, का रे गोट्या कुठे चालला? काय नाही, वरती जिमला जातो. अरे गोट्या, जिमला जाऊन वजन कमी करतो, 4 मजली जिने चढ की. तर असा हा विपर्यास झाला आहे. जिममध्ये जाऊन माझ्या 10 पेशंटला हार्टचा अटॅक आला. माझ्या 4 पेशंटला नको तितके मसल स्ट्रेच केले गेले. आणि प्रत्येक माणसाला प्रोटीनचा मोठा डब्बा विकला गेला आणि पूर्ण 1 वर्षाची वर्गणी अगोदर घेतली गेली. जिम कोणाला? ज्याला मसल डेव्हलप करायचे. सलमान खानला मसल डेव्हलप करा, मगरूर मस्तवाल व्हा आणि रस्त्यावर झोपलेल्या लोकांना चिरडा. तर जिम, मला आय एम नॉट अगेन्स्ट जिम, पण समजून घ्या त्याचं प्रिन्सिपल काय. मी स्टॅटिक सायकल ऐकली, माझा जिम घरात आहे. मी डंबेल्स आणले लोखंडाचे, माझा जिम माझ्या घरात आहे. आणखीन काय आहे? त्यामुळे जिम ही इंडस्ट्री आहे. प्रत्येक पदार्थ आता हा इंडस्ट्री झालेला आहे. हे खाऊ नका, हे खा. तुम्हाला गंमत वाटेल, माझा पुण्याचा एक मित्र आहे. अरे तुला काय सांगावं म्हणे, आमच्या बाजूला एक गृहस्थ आहे,
आधीच पुणेकर खडूस, त्याला शेवगाचं झाड होतं म्हणे, तर कोणी यायचं आणि शेंगाने यायचं त्याला माहीत नव्हतं. आता त्यांनी त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि गुगल गुरुजींनी सांगितलं की शेवगा मोरांगो, त्यांनी त्या झाडाला मोठं कुंपण आणि कुलूप लावलं, कारण आता त्याचं महत्त्व लोकांना कळलं. खोबरेल तेल चांगलं म्हटल्याबरोबर पॅराफिनचं तेल महाग झालं. तर अशा हे जे एक पदार्थ आमका रोग दूर करेल हे चूक आहे. त्या पदार्थामध्ये गुणधर्म आहे, बट इट कॅनॉट क्युअर ए डिसीज. पण हेल्दी इटिंग इज अ गुड हॅबिट. तर त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला जो काही व्यायाम करायचा तो जिममध्ये जाणं काय किंवा योगासनं करणं काय. माझ्या खऱ्या दृष्टीने बऱ्याचशा लोकांना खाली झोपून योगासनं करता येत नाही. बेडवरती झोपल्या उठायच्या अगोदर जे कराल ते खरं जसं शिकून घ्या कोणते करायचे पायाचे याचे. त्यामुळे ते एकदा केलं. आणि मेडिटेशन जे करायचं ते कसं, मग आता कोणत्या गुरुचं करायचं, श्री रविशंकरांचं करायचं का प्रजापती ब्रह्मकुमारांचं करायचं का आणखीन कोणाचं करायचं. माझं स्वतःचं असं एक मत आहे की तेरा ध्यान किधर है, मेरा ध्यान भजन कम करना है, मेरा ध्यान डायबिटीज कंट्रोल. मग तू व्हर्बलायझेशन कर, मला हे करायचं आहे, हे 10 वाक्य म्हणायचं, मी अमकं करणार, व्हर्बलायझेशन. दुसरं व्हिज्युअलायझेशन, जर लठ्ठ असेल तर मी बारीक झाले, आरशासमोर उभी राहिली, छान आता पातळ बारीक ड्रेस मी घालणार, व्हिज्युअलायझेशन. आणि तिसरी, मी डायबिटिक आहे, मला हे खायचं नव्हतं, आता मला खाता यायला लागलं, गोळ्या बंद झाल्या. आणि तिसरं ॲफर्मेशन, मी हे जरूर करीन. पण ते उगीच त्याचं म्हणजे तलाक तर सारखं नाही 3 वेळा. तर हे व्हर्बलायझेशन, व्हिज्युअलायझेशन आणि ॲफर्मेशन. त्यांनी काय होतं की सकाळी मी स्वतःला कबूल केलं, दुपारी जर मी व्हायलेट केलं तर मला टोचणी होते की अरे सकाळी आपण कबूल केलं मी असं वागेन. तर मेडिटेशन कुठल्या तरी पद्धतीने करा. त्याला मी स्पिरिच्युअलिझम नाव दिले आहे. याच्या पलीकडे काही नाही. बाकी मग तुम्हाला ज्या पद्धतीने काही करायचं असेल, कुणाशी जोडायचं असेल तर जरूर जोडले जा, कारण ग्रुप थेरपी, ग्रुप ॲक्टिव्हिटी इज ऑलवेज बेटर. बरोबर. तणावाचा उल्लेख मी सुरुवातीला केला, तर कुटुंबातही ताणतणावाचे प्रसंग सध्या येतात. कौटुंबिक समस्यांमध्ये पण खूप वाढ होते आहे सध्या. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी त्या सप्तपदीमध्येच वाचलं की कुटुंब आणि समाज यांना जोडलं पाहिजे, यांना कसं जोडायचं. तर ह्याच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? मी नंतर जेव्हा शोधायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जसं माझं 90ला मी पोहोचलो तसा मी स्टडी केला की शतायू म्हणजे काय. जसा क्रिकेटर असतं ना, तर 90 आला की त्याचं लक्ष असतं, त्याचं काय आपलं पण लक्ष असतं की आता ह्याच्या पुढचे आपल्याला कसं करायचं. तर मी वाचताना माझ्या असं लक्षात आलं की इट इज कॉल्ड ब्लू झोन. सर्च करा ब्लू झोन. असे 7 देश आहेत की जिथे ॲव्हरेज शतायू पॉप्युलेशन ही जगातली सगळ्यात जास्त आहे. आता परवा आमच्याकडे मतगणनेच्या वेळेला आले होते, तर ते आमच्या वयाच्या दृष्टीने आमची मतं घरीच घेतले. त्यांना सहज विचारलं की आपल्या या एरियामध्ये शतायू किती आहेत, तर ते म्हणे हार्डली आम्हाला एखाद दुसरा दिसला. त्यामुळे शतायू जास्त असणं म्हणजे प्रति 100 किंवा प्रति 1000 25 ते 30 शतायू किंवा एकेका गावामध्ये 100 शतायू, त्याला ब्लू झोन म्हणतात. मग हे झोन्स आहेत इटलीमध्ये, सार्डिनियामध्ये आहेत, ग्रीसमध्ये आयलंडमध्ये आहेत, कोस्टारिकामध्ये आहेत. तर अशा या प्रदेशांमध्ये शतायू लोक जास्त आहेत. ते का शतायू आहेत याचा जेव्हा रिसर्च केला तेव्हा त्यांनी पाहिलं, बाकी ठीक आहे तुम्ही काय खाता काय नाही करता, त्यांनी पाहिलं की ही लहानशा गावातली वस्तीतले लोक दे आर कनेक्टेड टू इच अदर. मॅन इज अ सोशल ॲनिमल. त्यामुळे तुम्हीसुद्धा कुठल्या ना कुठल्या परिवाराशी जोडा. नॉर्मली आपण काय करतो, आपण आपलं एक्सटेंडेड कुटुंब, चुलत मावस अमकं तमकं, त्याच्यानंतर काही लोक ज्ञाती, आमच्या ज्ञातीचं संमेलन, ज्ञातीचे लोक, आणि त्याच्यानंतर मग समाज, मग स्पिरिच्युअल, आम्ही अमक्या परिवाराचे आहोत, अमक्या महाराजांचे, तमक्या महाराजांचे, आम्ही अमक्या हॉबीचे लोक आहोत. तर अशा तऱ्हेनं आयसोलेटेड राहण्यापेक्षा ठरवून ग्रुपनी काही ना काही ॲक्टिव्हिटी करा. मग त्या हॉबीज असतील. आमच्या अकोल्यामध्ये मी साधारण 58 साली आलो, त्यावेळेला ब्रिज फार थोडं खेळलं जायचं.
ऑफिसर्स क्लब जिथे सध्या ST आहे ना तिथे होता छान ऑफिसर्स क्लब. तर तिथे जज लोक वगैरे यायचे आणखीन एक टाईमपास म्हणून. आणि काय होतं की ते कल्चर ब्रिटिश कल्चर होतं की संध्याकाळी यू मस्ट रिलॅक्स अँड प्ले ए गेम ऑफ ब्रिज. आणि ते साहेब लोक त्यांना आणखीन दारू लागायचे परंतु निदान ब्रिज खेळायचे. पुढे ब्रिज हॅज बिकम सो पॉप्युलर की हा मेंदूला चालना देणारा आहे. आम्हाला ते फक्त जुगार वाटायचा. अकोल्यामध्ये एक अशी जागा आहे की तिथे जर कोणी जाऊन ते खेळत असेल तर तो फक्त जुगारीच आहे. पण आम्ही अकोल्यात अशी एक व्यवस्था निर्माण केली की एका वेळेला माझे 60 मंडळी ब्रिज खेळायचे अकोल्यात. बिगेस्ट सेंटर आफ्टर पुणे, नागपूर, अकोला वॉज अ बिग ब्रिज सेंटर. कारण ब्रिज हा खेळ आयुष्याचं तत्त्वज्ञान शिकवतो. देवानी मला हे 13 पानं दिली आहेत. या 13 पानाचं मी काय करतो हे माझ्यावरती अवलंबून आहे. माझ्या समोरचा माणूस माझा पार्टनर आहे, मग तो लाईफ पार्टनर आहे. त्याची आणि माझी केमिस्ट्री कशी जुळते, आम्ही दोघं मिळून कोणचे रूल्स फॉलो करणार आहोत आणि मग तो गेम खेळणार आहोत. आणि मग हे शिकवतो जसं खेळतो तसे आमचे दुसरे 2 लोक तिकडे खेळतात. आणि शेवटचा रिझल्ट हा माझ्या एकट्यावर नाही आहे, आमच्या दोघांवर नाही आहे, त्याच्यावरती आहे. त्यामुळे प्रगती ही कुटुंबाची होत असते. आणि शिकलो की बा हार जीत हा इट्स ए पार्ट ऑफ द गेम. त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला तुमच्या बायकांची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे भिशी. इट इज नथिंग बट कनेक्टिंग. बरं वाटतं ना. मी सहज विचारतो का गं तुझ्या भिशीमधल्या 12 जणींपैकी किती लठ्ठ आहेत. लास्ट हवे सांगतो सगळ्याच लठ्ठ. मग तुम्ही भिशीमध्ये काय करता. काही नाही हो म्हणे आमकं. मग त्यांना आम्ही पदार्थ लिहून दिले की हे हेल्दी पदार्थ करा. तेव्हापासून खुश आहेत. नाही तर आपले तळलेले पदार्थ आहेतच. काही तर चक्क बाजारातूनच आणतात. आणि काही काही वेळेला तुमच्या भिशीवाल्या म्हणतात मला वेळ नाही, चला सगळ्या हॉटेलमध्येच जाऊन खाऊ. थोडक्यात काय, स्टे कनेक्टेड विथ पीपल. दॅट इज द सिक्रेट ऑफ लॉन्जिव्हिटी. कम्युनिटी वर्क एकत्र करा, एकत्र बसा, एकत्र विचार करा आणि त्यातनं सामूहिक काहीतरी चांगलं करा. रोटरी, लायन्स म्हणजे सेवाभाव त्याच्यातनं निर्माण होतो. नानासाहेब, काही प्रश्न जे आम्हाला नेहमी पडत राहतात ते छोटे छोटे प्रश्न आहेत, पण त्याच्या बाबतीत की जसं दूध हे काही जण म्हणतात चांगलं आहे, काही जण म्हणतात चांगलं नाही आहे. तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते कसे वापरायचे आपण. गुळाची गोष्ट. दूध मिल्क. दूध गुळ ना. दूध मिल्क. हां दूध. अरे हे आजकाल ते फार झालं आहे बा. काय झालं आहे ॲनिमल, त्या ॲनिमलचा अर्थ लोकांनी फार एक्सटेंड केला की ज्या ॲनिमलमधनं दूध तयार होतं ते पण वाईट. आय थिंक इट इज कॅरिंग इट टू फार. माझ्या दृष्टीने कोणी माणूस डायरेक्टली दूध पिऊ नका. पहिली गोष्ट तर परत आले मुंडे, कारण दूधही इतकी भेसळ आहे. आणि दूध पिण्यासाठी मला कॅल्शियम लागतं, प्रत्येकाच्या गोळ्या आहेत. त्यामुळे माणसांनी दूध अजिबात पिऊ नये. पण माझा सगळ्यात जास्तीत जास्त भर आहे दह्यावरती. सगळ्यांना लक्ष नाही ते विरजण आहे. लाईव्ह बॅक्टेरिया त्याच्यात जाऊन ते तयार होतं आणि त्याच्यात प्रोटीन खूप छान आहेत. आता त्याच्यातही परत मार्केट आलं. अमक्या कंपनीने प्रोटीन रिच योगर्ट, ग्रीक योगर्ट, 100 ग्रॅममध्ये 20-20 ग्रॅम प्रोटीन्स. तर अशा तऱ्हेनं दुधाचा वापर हा पनीरसाठी आणि दह्यासाठी जरूर करावा. आणि आता आजकाल आम्ही नवीन लोकांना शिकवलं आहे की तुम्ही चक्खा बांधा घरी. दूध घ्या, दही करा, बांधून ठेवा, ते पाणी खाली पडेल, ते पाणी वापरा हे म्हणून. ते आम्ही साठवून ठेवतो फ्रीजमध्ये. आणि केव्हाही कोणाला सरबत पाहिजे असेल तर त्याच्यात जिरा, काही चाट मसाला वगैरे असं टाकून ते आपण पितो. कारण त्याला एक प्रकारची छान चव असते त्या पाण्याला. ते व्हे. आणि चक्खा, साखर न टाकता, श्रीखंड न करता, त्याला क्रीम चीज म्हणतात, ते तुम्ही पोळीला लावून खा. त्यामुळे दही, पनीर आणि क्रीम चीज, चक्खा हे पदार्थ अत्यंत चांगले आहेत. दूध पिण्याची अत्यंत घाई करू नका. पण जे नॉर्मल असतील किंवा मुलं असतील त्यांना जरूर द्या. पण ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा डायबिटीसच्या लोकांनी, कारण त्याच्यात लॅक्टोज आहे शेवटी. त्यामुळे आता ते व्हिगनचे लोक आहेत ना, व्हिगन अमेरिकेमध्ये, ते लोक म्हणतात ॲनिमल्सशी अजिबात संबंध. ते कसं झालं. अहो तुम्ही चक्क त्या
माणसाचं अन्न त्यांना खाऊ घातलं, डुकरांना, गायींना खाऊ घातलं आणि ते तुम्ही खायला लागले. म्हणजे तुम्ही गायींना आणि डुकरांना लठ्ठ केलं आणि ते तुम्ही मांस खायला लागले आणि तुम्ही लठ्ठ झाले. मग तुम्हाला कोण खाणार? हॉस्पिटल्स, डॉक्टर्स खाणार. तर अशा तऱ्हेने विगन शब्द तयार झालेला आहे. माझ्या दृष्टीने विगनला काही अर्थ नाही आहे आमच्या संस्कृतीमध्ये. तुम्ही मला सांगा, चांगल्या कामासाठी जाताना आई हातावर काय दही द्यायची, केवढं महत्त्व आहे त्या दह्याला. त्यामुळे दही गुड, चक्का एक्सलंट, आणि हे पनीर, 3 गोष्टी सांगितल्या. नानासाहेबांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मधुसंचय नावाचा. त्याच्यावर नानासाहेब सकाळी काय नाश्ता केला आज ते आम्हाला पाहायला मिळतं, कुठले पदार्थ काय खाल्ले, कसं खावं, काय खावं, आणि त्यातून आम्हाला खूप शिकायला पण मिळतं. बरेच लोक आम्ही सगळे त्यात आहोत. तर दुधाचा जसा उल्लेख झाला नानासाहेब, तसा चहा हा उल्लेख आता सध्या म्हणजे चालू आहे प्रचलित. अमृततुल्य म्हणून त्याचा उल्लेख केला जातो चहाचा. तर हा जो चहा आहे, कुठे व्हाईट टी असतो, कुठे ग्रीन टी असतो, कुठे ब्लॅक टी असतो. तर चहाच्या बाबतीत काय काळजी आपण घेतली पाहिजे? बघा, आता खरं सांगायचं म्हणजे चहा इज वन ऑफ द ॲडिक्टिव्ह थिंग्स. सवयीचा परिणाम हा. कितीतरी लोकांना चहा हा लॅक्झेटिव्ह म्हणून वापरतात. चहा पितात आणि मग टॉयलेटला जातात. मग इट इज ऑल क्वेश्चन ऑफ हॅबिट. इट हॅज नो को रिलेशन. त्या पोटात तुम्ही पाणी जरी टाकलं तरी पेरिस्टाल्सिस सुरू होणार आणि तुम्ही जा टॉयलेटला. आता चहाचे प्रकार आहेत. प्रत्येक गोष्ट आपण चहा म्हणजे चहाच्या टपरीपासून तर घरात, तर आपण जे चहा करतो त्याच्यात ते जे पावडर मिळते तर पुष्कळशी तर भेसळ असते. आपल्यापैकी जुन्या लोकांना माहीत नाही. अकोल्यामध्ये एक असं एक सेंटर होतं, त्यावेळेला तुकाराम मुंडे नव्हता. त्या माणसांनी लाखो रुपये कमावले. हरभऱ्याची फोतरं घ्यायचा आणि चांगल्या चहामध्ये ते मिसळून शांता ब्रँड पेय म्हणून विकायचा. शेवटी झालं तेच झालं, कायद्याचं आसूड आलं आणि बरबाद झाला. चहाचा मळा फक्त प्रसिद्ध आहे. तर हे पेय जे आहे खरंच उत्तेजक आहे का, जरूर आहे का? मग आम्ही चहा नाही, आम्ही कॉफी पितो. मग आम्ही ब्लॅक कॉफी पितो. मग आम्ही अमेरिकेमध्ये आमचं कंटिन्युअसली कॉफी तिथे तयार ठेवलेली आहे. केव्हाही जरूर वाटले की आम्ही कॉफी पितो. मला वाटतं ही सगळी ॲडिक्शनची गोष्ट आहे. चहा पियाला माझी काही हरकत नाही. तुम्हाला चहा वाईट आहे कारण त्याच्यात तुमचं दूध आहे, त्याहीपेक्षा साखर घ्या असं. मग आम्ही शुगर फ्री काढली. मग अगदी सुरुवातीला काढलं साखरीन, अरे ते तर केमिकल आहे, मग नको, मग साखरीन नको, मग त्याच्यामध्ये ॲस्पार्टेम, मग अमकं. मग आता काय म्हणतात, नाही नाही, एक झाडाची वनस्पती आहे स्टिविया. मार्केट टपलेलं आहे. गिऱ्हाईक काय पाहिजे आणि मार्केट कशात आहे? शुगर फ्री स्टिविया. ही चव इथे आहे. ज्यांना खूपच चव, मला खडी शक्कर म्हणजे ते म्हणतात आम्ही एवढी साखर टाकतो की चमचा उभा राहायला पाहिजे. ही सवयीचा परिणाम हा. तर सवयीचा परिणाम आहे. चहा हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आता माझ्या कितीतरी पेशंटनी सकाळी छानपैकी अगदी उठतात, दही घेतात, ताक तयार करतात आणि ताक पितात सकाळी. कोणी नुसतंच पाणी पितं अर्धा लिटर. माझ्याकडे एकदा एक पाहुणे आले होते अमेरिकेतले. ते दोघंही सकाळी गुपचूप उठायचे आणि 1 लिटर भांड्यात पाणी तयार करायचे आणि जेव्हा पण न लावता अंधारामध्ये बसून दोघेही शांतपणे ते पाणी प्यायचे. सवय लागली त्यांना. त्याच्यामुळे त्यांची कॉफी चहा बंद झाला. इट इज सम सबस्टिट्यूट. चहाला, कारण काय आजकाल चहामध्ये पण भेसळ येते, चहाची पत्ती, आणि मग त्याच्यातनं मग ग्रीन टी आला. सगळे हा मार्केट हा असा आहे, त्याच्यात अमक्या आहेत, कॅटाचिन्स आहेत, तमक्या. ते जे केमिकल आहेत ते उपयोगी पडायला तुम्हाला 20 कप चहा प्यायला तर त्याचा इफेक्ट येतो. आमचे फार मोठे राव आहेत 85 वर्षाचे. त्यांनी सांगितलं की वाईन हे वाण्याच्या दुकानात ठेवा, धान्य आहे. अहो, त्याच्यातलं रिझर्वेटॉलचा इफेक्ट यायला तुम्हाला 3 बाटल्या वाईन प्यावा लागेल, तोपर्यंत तुम्ही वरती पोचाल, म्हणजे लेवल. थोडक्यात काय आहे की चहा हा पदार्थ आहे. हल्ली काय झालं आहे, पेशंट्सपैकी जे लोक बाहेर चहा पितात 8 कप 10 कप, ओबेसिटी आली आपोआप. इतकी जर एनर्जी तुम्हाला मिळाली तर तुमचं वजन आपोआप वाढणार आहे. आणि हल्ली नवीन लक्षात आलं की ते जे प्लास्टिक कोटेड आतमध्ये असतं पॅराफिन, ते वितळतं, ते वाईट. म्हणजे शेवटी काय की त्याच्यातनं काय काय पदार्थ निर्माण होतात.
घरच्या घरी सात्विक 1 कप चहा पिणं वेगळं आणि उगीचच मला अमकं झालं आहे म्हणून मी अमकं करणार म्हणून मग ग्रीन टी पिणार. मग चहामध्ये पण ब्रँड आहेत, अमका चांगला तमका वाईट अमका, आणि चहाच्या ऐवजी मग कॉफी निघाली. एकूण एकच ते सकाळचं पेय महत्त्वाचं आहे. आता लोक पाण्यावरती सुद्धा राहतात. बरोबर. जे विकल्या जातं म्हणजे जे आवश्यक आहे त्यानुसार सगळं मार्केटिंग होतं आणि आपण सगळे मार्केटिंगला बळी पडतो आहोत. आमच्याकडे महिला कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि जनरली थायरॉईडचा प्रॉब्लेम हा सगळ्याच महिलांमध्ये आजकाल कॉमन दिसतो आहे. तर थायरॉईडचा प्रॉब्लेम टाळण्यासाठी किंवा झाल्यानंतर होऊ नये याच्यासाठी किंवा झाल्यावर काय केलं पाहिजे याच्या बाबतीत जर सांगितलं तर. मी आता विचारणार नाही, पण माझ्या बऱ्याचशा महिला पेशंट मला थायरॉईड आहे म्हणजे थायरॉईड ग्रंथी प्रत्येकालाच नाही म्हणजे मला हायपोथायरॉईड आहे, मला गोळी चालू आहे. काय प्रकार आहे हा? अगदी सुरुवातीला लक्षात आलं की जिथे उंच डोंगरावरती तिथल्या पाण्यामध्ये मीठ आणि आयोडीन कमी होतं अशा लोकांना इथे ग्रंथी वाढायची थायरॉईडची, गॉयटर. ते करता करता थायरॉईडच्या टेस्ट निघाल्या T3, T4, TSH. आणि मग विशिष्ट पद्धतीने मला सुस्त वाटतं, माझे केस गळतात, पाळी बरोबर येत नाही, लग्न झालं प्रयत्न करूनही मूल राहत नाही. हा हॉर्मोनचा प्रश्न आहे. थायरॉईड ही एक एंडोक्राईन ग्रंथी आहे. इट इज अन ऑर्केस्ट्रा. पिट्युटरी, थायरॉईड, ॲड्रिनल्स, गोनाड्स. आता हा ऑर्केस्ट्रामध्ये हा माणूस बासरी वाजवतो, हा ट्रम्प वाजवतो, हा एक जर बिघडलं तर दुसरं बिघडतं. त्यामुळे थायरॉईडचा प्रॉब्लेम होणं याचाच अर्थ की यू आर ऑलरेडी मेटाबॉलिकली डिरेंज्ड. त्यामुळे थायरॉईड इज नॉट द कॉज ऑफ युअर डिसीज, इट इज द रिझल्ट ऑफ युअर मेटाबॉलिक डिसऑर्डर. आणि इट स्टार्ट्स विथ फॅटी लिव्हर आणि इन्शुलिन रेझिस्टन्स आणि कार्ब सेन्सिटिव्हिटी. म्हणजे माझं शरीर हे इतकं साखर तयार करतं, म्हणजे मी चेष्टेने म्हणतो एखाद्याचं शरीर असं आहे की त्यांनी 5 पोळ्या खाल्ल्या आणि ब्लड शुगर घेतली तर शुगर नाही दिसणार, आणि एखाद्याच्या 2 पोळ्यांमध्ये पण शुगर आहे. म्हणजे ह्याचा कारखाना शरद पवारांचा आहे आणि ह्याचा कारखाना बाबा धाबेकरांचा आहे बुडलात. तर थोडक्यात प्रत्येक शरीर हे वेगळं आहे. त्यामुळे थायरॉईडचं तुम्हाला मी बायकांना एकच सांगतो, मला तुमच्या डॉक्टरांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. तुम्ही थोडा विचार करा, मी ही गोळी घेतल्याने माझा काय फायदा झाला? ती सांगते हो झाला. मला लग्नानंतर 3-4 वर्ष मूल होत नव्हतं, मग ट्रीटमेंट चालू होती. आजकाल तर ते एक निघालं आहे, उशिरा लग्न, मूल न होणं, मग आहेच टेस्ट ट्यूब बेबी, IVF. कारखाने निघाले आहेत IVFचे. तर अशा लोकांना थायरॉईड देतात ॲडजस्ट करायला. पण तुमच्या थायरॉईडच्या गोळ्या चालू कारण रिपोर्ट आणि गोळ्या. तर तुम्ही गोळी बंद करून बघा की मला काय सिम्पटम्स येतात, मग कॉज आणि इफेक्ट कळेल. मी गोळी बंद केली आणि मला हा त्रास सुरू झाला, त्या म्हणतात काही नाही, मी 8 दिवस विसरले घ्यायला, ज्यांना सांगितलं गोळ्या आणा ते विसरले, काहीच नाही झालं, मग बंद कर. त्यामुळे थायरॉईड हा प्रकार फक्त विशिष्ट लोकांसाठीच आहे. काही लोकांना ॲक्च्युली गॉयटर होतो, तर त्यांना हायपर होतो किंवा हायपो होतो. पण हे जे निघालेले आहे की थायरोकेअर नावाच्या कंपनीने जागोजागी एजंट कलेक्टिंग आणि मग त्याची टेस्ट, आणि ती कमी झाली की गोळ्या 25, 50, 100, मग ती बाई खुश होते. नाही माझी पूर्वी 175ची होती गोळी, आता मला फक्त 25चीच लागते. म्हटलं घे बाई, तुला बरं वाटतं ना, घे. खरं म्हणजे नानासाहेबांशी गप्पा मारतच राहाव्याशा वाटतात. त्यांच्याकडून भरपूर नॉलेज आपल्याला मिळत राहावं आणि ह्या आरोग्यविषयक सगळ्या एसपैकी शेवटचं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं राहिलं. मी येतो त्याच्यावर. तर शेवटचा प्रश्न जो आहे तो की निष्काम कर्मयोग, ध्यान, धारणा वगैरे सगळं नानासाहेबांनी सांगितलं. तर श्रवण असेल की जास्तीत जास्त आपण ऐकलं पाहिजे, ॲक्सेप्टन्स वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी चा उल्लेख त्या सप्तपदीमध्ये आहे. तर ह्या मुलाखतीचा शेवट नानासाहेब तुम्ही या सगळ्या शेवटच्या यशनी करावा अशी विनंती मी तुम्हाला करतो. शेवटचं तुम्ही त्याच्या बाबतीत सविस्तर असं त्याचं एक निरूपण करून या सप्तपदीचा शेवट करावा. तर मी शेवटचा जेव्हा विचार केला तेव्हा माझं असं लक्षात आलं
की प्रत्येक माणसाचं आयुष्य कशासाठी आहे. एस्पेशली जसं वय वाढतं ना, तर लोक मला नेहमी विचारतात की तुम्हाला कसं वाटतं. तर म्हटलं मी रोज उठल्यानंतर विचारतो की माझं पर्पज ऑफ लाईफ आहे की काय, कशासाठी आपण जगतो. इव्हन या वयात प्रत्येकाने सांगायचं हो मला संसार आहे, मला सगळ्या गोष्टी आहेत. तर मी ते सेवा म्हणून एस घेतलं आहे, सेवा. माझ्या असं लक्षात आलं, मी रोटरी इंटरनॅशनलमध्ये खूप काम केलं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आश्चर्य वाटेल की आज संबंध जगतामध्ये ॲक्टिव्ह रोटेरियन 97 आय एम द नंबर 1. तिचे 97 वर्षे ॲक्टिव्ह आहेत. आणि सिनियर मोस्ट पास्ट गव्हर्नर 73 साली जो गव्हर्नर होता असा संबंध भारतामध्ये पाहिला आहे मी. तर माझं लोक विचारतात की तुमचं रहस्य काय लॉन्जिव्हिटीचं. तर त्याच्यामध्ये मी एक लक्षात आलं की माणूस जेव्हा स्वतः सोडून इतरांसाठी जगतो त्याला मी नाव दिलं सेवा, सर्व्हिस. आणि मग त्याच्यात मी 4 भाग केले. सर्व्हिसला काही लोक म्हणतात निष्काम कर्मयोग, ती गीता झाली. काही लोक लॅटिन म्हणतात नॉम सिबिसेड ऑमनिबस, म्हणजे नॉट फॉर सेल्फ बट फॉर ऑल. आणि तिसरं जे आहे ते अल्ट्रुइझम, विदाऊट अल्टिरियर मोटिव्ह. मला ह्याचं पदोपदी म्हणजे अनुभव आलेला आहे. मी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये काम करतो 58 पासून. अकोल्यात एकमेव उदाहरण सर्जनचं की ज्यांनी 3 सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये सेवा दिली. सरकारी दवाखान्यात ऑनरी सर्जन म्हणून होतो. भरतीया हॉस्पिटल सुरुवात करून ऑपरेशन्स केले तिथे. आयुर्वेद कॉलेजमध्ये सर्जिकल डिपार्टमेंट सुरू करून ऑपरेशन्स केले. तर असे क्युम्युलेटिव्हली आयुष्यातले 30 वर्ष या 3 संस्थांमध्ये काढले आणि हजारो ऑपरेशन्स केले. एखाद दिवशी मी ऑपरेशन करून आनंदात आलो तर देवाने विचारायचे आज सॉरी फार खुश दिसते, फार मोठं ऑपरेशन आपल्याकडे केलं का. म्हटलं आपल्याकडे नाही केलं, मेन हॉस्पिटलला केलं. जिथे आपण जातो की मी देण्यासाठी जातो आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये करतो ते पोटासाठी करतो. पण जिथे आपल्याला काही मिळणार नाही अशा तऱ्हेने तुम्ही निस्वार्थपणे जेव्हा काम करता, रोटरीच्या माध्यमातून प्रकल्प घेता, त्या लोकांचा जो आनंद आहे तो पाहिला की आपल्या सेल्समधनं सुद्धा एक प्रकारची टवटवी येते. हे प्रूव्ह झालेलं आहे. 2 गोष्टी की एखादा माणूस रागावला की त्याच्या चेहऱ्यामध्ये संबंध बदल होतो, ब्लड व्हेसल्स वाढतात, राग होतो, थरथर कापतो आणि त्याच्या करोनरीज कॉन्स्ट्रिक्ट होतात. सिनेमामध्ये आपण पाहतो ना की एखाद्या माणसाला काहीतरी कळतं की मुलीला दिवस राहिले आहेत तर काहीतरी बोलतो आणि पटकन निघतात. याचा अर्थ असा की चांगले हॉर्मोन्स आणि गुड फिलिंग ॲज अपोज टू क्रोध किंवा हेवा किंवा मत्सर याच्या विरुद्ध हे जे सेवा करणं निष्काम, त्यांनी जे एन्डॉर्फिन सिक्रेट होतात ते तुमच्या हेल्थसाठी अत्यंत चांगलं आहे. तर रोज काही ना काहीतरी चांगलं काम करावं. आपण नेहमी म्हणावं की मी हे अन्न का घेतो, तर हे अन्न मी एवढ्यासाठी घेतो की ह्याच्यामुळे माझं मन, बुद्धी आणि शरीर याचं पोषण चांगल्या तऱ्हेनं होऊन, मन, बुद्धी आणि शरीर ह्याचं पोषण चांगल्या तऱ्हेने होऊन समाजसेवा किंवा ईश्वरसेवा ह्याच्यासाठी मी ते वापरणार. पुष्कळ लोकांना मी विचारतो तुम्ही जप ताप कशासाठी करता. स्वतःसाठी. स्वतःसाठी नका करू. ही साधना मला जनहितार्थ केव्हा वापरता येईल तर त्या साधनेला काही अर्थ आहे. क्षमता कशासाठी, पैसा कमावला आहे तर कशासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी नाही. मी परवा एका ठिकाणी लिहिलं की पुष्कळसे म्हातारे दे डाय रिच. काय झालं, म्हातारा मेला, किती पैसे, इतके पैसे, आणि मग केलं काय त्या पैशाचं तू. दे डाय रिच, जगत असताना कंजूस आणि मरताना श्रीमंत. अरे उलटं करा ना, जगताना श्रीमंत जगा, जे काही पैसे आहेत ते स्वतःपेक्षा आणखीन समाजात वापरा, लोकांसाठी वापरा. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो मी सेवा या नेवानी म्हणतो. मी ज्या कॉलेजमधनं आलो बाहेर, GS मेडिकल कॉलेज, मला माहीत नाही आजकाल नीटच्या परीक्षेत मार्क मिळाले तर एम्सच्या खालोखाल मला वाटतं महाराष्ट्रात तरी लोक GS मेडिकलला नाव देतात. आमची 4थी पिढी आहे GSमधली. मी GSचा, मिलिंद GSचा, मिलिंदची पत्नी GSची, मिलिंदची मुलगी ईशानी GS मेडिकलची. त्यांचं ब्रीदवाक्यच होतं नॉन सिबिसेड ऑमनिबस, नॉट फॉर सेल्फ बट फॉर अदर्स. तर काय होतं,
आम्हाला शिकवायला कोणीही प्रोफेसर नव्हते, सगळे ऑनररी होते मानद. काय त्या मनावरती परिणाम झाला की हा एवढा मोठा माणूस, बाहेर त्याचं एवढं मोठं नाव, एवढे मोठे पेशंट त्याचे, हा इथे आमच्यासाठी येतो, आम्हाला शिकवतो, या गरीब पेशंटवरती ऑपरेशन करतो, असंच आपण काहीतरी करावं, हे आपण त्यांच्याकडनं शिकलो. तर अशा तऱ्हेचं सेवेला अत्यंत महत्त्व मी देतो, म्हणून त्याला त्या एसमध्ये मी ते इन्क्लूड केलं सेवा. येस, म्हणजे खरं म्हणजे आता या सगळ्या मुलाखतीचं एक ज्याला म्हणतो आपण झिस्ट आपण म्हणू किंवा त्याचा सार जो म्हणू तो या शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला सापडला की या वयातही एवढी एनर्जी येते कुठून. तर मला असं वाटतं की ते समाजसेवेचं, की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, आपल्याकडे जे आहे ते या वयातही आपण इतरांसाठी काम केलं पाहिजे, ही जी वृत्ती आहे त्याच्यामुळे कदाचित हे सगळं एवढं आपण अनुभवतो आहे आणि हे विद्यापीठ आपल्यासमोर चालतं बोलतं आहे. आपल्यालाही ती संधी आहे इतरांना द्यायची. तर ती संधी आपणही या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे काम करतो आहोत तेही एक समाजसेवेचंच काम आहे. आणि ते जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपणही शतायुषी होऊ शकतो आणि ते आपण व्हावं हीच त्यांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीनेच हे सामाजिक काम ते सातत्याने करतात. खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे. मी नानासाहेबांना विचारतो की एक दोन लोकांचे काही प्रश्न असतील तर घ्यायचे का नानासाहेब? काही लोकांना विचारायचे असतील प्रश्न, तर तुमच्या मनात तर काही प्रश्न मला असतील. नेहमीच आवडतं, दोन गोष्टी असतात व्याख्यानानंतर. प्रश्न असणं म्हणजे दोन गोष्टी आहेत, की एकतर त्यांनी ऐकलं आहे आणि मग त्यांना शंका आहे, आणि दुसरा फार थोडे पण आमच्या या रोटरी वगैरेमध्ये जास्त असतात, सम पीपल आस्क क्वेश्चन्स टू शो ऑफ. येस, पण इथे तसं नाही आहेत, तुम्ही जेन्युइन प्रश्न विचारा जरूर. ज्याला कोणाला असे प्रश्न विचारायचे असतील तर निश्चितपणे चला द्या माईक देते. एक 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 आधी इकडचा हात वरती आलाय. गुड मॉर्निंग नाना आजोबा. ॲक्च्युली आपण मगाशी उपवासाबद्दलचा प्रश्न होता, तसं मी पण आता हळूहळू ट्राय करतो आहे वजन कमी करायसाठी. सर, एक जॅपनीज थेअरीमध्ये असं एक 3 महिन्या अगोदर एक रिलीज झालं होतं की तिथल्या एका शास्त्रज्ञांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की जर आपण उपवास जर केला किंवा जर आपण जसं उपाशी राहिलो तर आपली बॉडी आपल्या शरीरातले जे डेड सेल्स आहे किंवा जे कॅन्सर सेल्स आहे ते कन्झ्युम करून तुम्हाला हेल्दी करतं. तर हे असं होतं का, म्हणजे आहे का? मी जेव्हा उपवास शब्दावरती हे करायचं होतं तर ते इतकं विस्तृत आहे की त्याच्यामध्ये सांगायला विसरलो. मी एवढंच बोललो की रिपेअर, रिज्युनेट आणि रिचार्ज युअर बॉडी. पण आता हे जे लक्षात आलेलं आहे, ऑटोफॅजी हा जो नवा जपानीज सायंटिस्टचा रिसर्च आहे की त्या उपवासाच्या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये देवाने अशी एक यंत्रणा ठेवलेली आहे की जी ती तुमची सफाई कामगार म्हणून काम करते. ऑटोफॅजी, स्वभक्षण. आपल्या घरात कचरा आपण करतो आणि काढायला नौकर ठेवतो. तो नौकर चांगलं काम केव्हा करेल की तुम्ही कचरा हा सगळ्या ठिकाणी पसरलेला न ठेवता निव्वळ त्या डस्टबिनमध्ये ठेवला तर त्याला सोपं जातं तो काम करायला. तसे हे जे सेल्स आहेत लायसोझाईम, दुसरा ग्लास उपवासामध्ये तेवढा काळ त्याला जास्त ताण न पडता काम करावं लागत नाही. त्यामुळे ते सेल्स खराब झालेले, रद्दी झालेले सेल्स डिस्ट्रॉय करून त्याच्यातून चांगले सेल्स निर्माण करतात. त्याला ऑटोफॅजी. ऑटो म्हणजे सेल्फ, फॅजी म्हणजे खाणं, स्वभक्षण. म्हणजे आपल्या आतमध्ये जसं आपण नवीन एनर्जी घेतो तशी जुना कचरा काढायचा. आपल्याला कचरा म्हणजे फक्त मलमूत्र वाटतं, पण सगळे सेल्स बदलतात. आपली नखं बदलतात, सेल्स बदलतात, लायनिंग बदलतं. यू आर नॉट द सेम. रक्तातल्या RBC पेशी इतक्या दिवसांनी खराब होतात, WBC इतक्या दिवसांनी खराब होतात. त्यामुळे उपवासाचा तर हा जो फायदा आहे, त्या मगाच्या बोलण्याच्या नादात तुम्ही मला आठवण करून दिली की हा सगळ्यात मोठा फायदा ऑटोफेजी आहे.
आणि मग कॅन्सरचे सेल्स डॅमेज झालेले ते सुद्धा त्याच्यात जातात. तर आता माझ्या नोकऱ्याला काय पाहिजे असतं, पहिली गोष्ट पाहिजे त्याला की तुम्ही कचरा एके ठिकाणी ठेवा. दुसरी गोष्ट पाहिजे असतं की वारंवार कचरा करू नका. आत्ता तर मी साफ करून गेलो, अरे तू आत्ता खाल्लं मग परत खाल्लं मग परत खाल्लं, म्हणून आपण उपवास म्हणतो त्याला इतके तास. आणि तिसरं, काम करणाऱ्या बाईलासुद्धा आपण म्हणतो बाई हा जरा चहा केला आहे तुझ्यासाठी, तू चहा घे. तसं या सेल्सनं काय लागतं, त्यांना दोनच गोष्टी लागतात, उपवास म्हणजे विश्रांती, साखर नको, आणि कर्क्युमिन म्हणजे हळदीतले गुणधर्म असलेले कर्क्युमिन आणि मशरूम. तर कर्क्युमिन आणि मशरूम हे वापरले आणि कॅन्सर पेशंटनीसुद्धा विशिष्ट काळ उपवास केला तर त्यांचे कॅन्सर सेल्स डिस्ट्रॉय करायला मदत होते. हा रिसर्च आता प्रूव्ह झाला आहे. फक्त लोकांना काय भीती वाटते की आधीच तर मी कॅन्सर पेशंट आहे, किमोथेरपी घेते आहे, अशक्तपणा आहे, तुम्ही मला उपवास सांगता. उपवासातला एक भाग लक्षात ठेवायचा की तुमची जी काही पद्धत असेल त्याच्यामध्ये किती तास तुम्ही मुकाशी राहू शकता, शुगरी सबस्टन्स किती कमी घेता. आणि मग कर्क्युमिनच्या गोळ्या निघाल्या आहेत, मशरूमचे पण. आता पूर्वी मशरूम म्हटलं की कावळ्याची छत्री, आता मशरूमची शेती होते, त्यामुळे मशरूम सूपमध्ये वापरायचं हे फायदेशीर ठरतं. त्यामुळे उपवासाचा एक फायदा जो ऑटोफॅजी आहे तो मी सांगायचं विसरलो, तर तुम्ही तो आठवण करून दिली. इकडे माहिती कोणतरी बोला. जसं आम्ही सर्व शिक्षक आहोत तर आम्हाला कंटिन्यू म्हणजे क्लासमध्ये सतत बोलावं लागतं. तर सतत बोलत असताना आमचा थ्रोट जो आहे त्यावर जास्त प्रेशर येतं आणि कधीकधी तो बोलता दुखायला पण लागतो. तर तो दुखू नये किंवा त्याच्यावर जास्त ताण येऊ नये त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत. जसं मी रोज रात्री हळद आणि काळं मीठ नंतर लवंग ह्या गोष्टी झोपण्याच्या आधी खात असतो, पण त्याचा असा परिपूर्ण परिणाम अजून झालेला मला असा वाटत नाही. तर तो त्रास कमी व्हावा ॲज अ टीचर म्हणून तर आपण काय उपाययोजना त्यावर केल्या पाहिजे. कशाचा विचार? जे बोलावं लागतं टीचरला सारखं, तर ते त्याच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे? नाही, एक तुम्हाला खरंच सांगतो, जसा गवैयाला त्याचा सगळा व्यवसाय, त्याची हॉबी, त्याचं आयुष्य हे आवाजावरती आहे, तसंच टीचरच्या बाबतीत आहे. मी चेष्टेने म्हणतो की मी पूर्वी जेव्हा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हतं तेव्हा रेग्युलर व्याख्यान देत होतो, तेव्हा बोलावं लागतं. आजकाल फार सोपं झालं आहे, चित्र समोर आहे त्यामुळे बोलणं कमी होतं. पण ज्या लोकांना असं खरंच वाटतं की आपण शिक्षकी पेशा आहे आणि बोलणं हा आपला एक महत्त्वाचा भाग आहे, त्यांनी रोज जसा गवई रियाज करतो तसा रोज तुम्ही घरी सा लावा. म्हणजे ह्यांना सवय व्हायला पाहिजे की तितक्या पद्धतीने तुम्ही तितका वेळ तुमचे व्होकल कॉर्ड्स थकणार नाहीत. काही लोकांना हे होतं, नॉर्मली असं फार क्वचित होतं की बा मी शाळेत शिकवते पण मला शिकवता शिकवता माझा आवाज बसतो, किंवा त्यांना आतमध्ये कुठे काही ॲडिनॉइड्स वाढले आहेत का किंवा नोड्यूल आले का लॅरिंग्सच्यावरती, कशामुळे त्यांचा आवाज लवकर थकतो. काही वेळेला काय होतं, कोरड पडते घशाला, आणि घशाला कोरड पडणं हा एका विशिष्ट वयाच्या नंतर तसं जास्त लघवी होणं, तसं जास्त तहान लागणं, त्यामुळे तुम्हाला हायड्रेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे सकाळचं पाणी पिल्यानंतर दिवसभर जर पाणी नाही प्याले तर अशा लोकांना तोंडाला कोरड पडू शकते. तर काही लोक मग त्याच्यातनं आपल्या डब्बीमध्ये आसमान तारा किंवा खडीसाखरेचे चुरा वगैरे असं ठेवतात, किंवा मग विलायची ठेवतात किंवा लवंग ठेवतात. म्हणजे कोरड पडणं हा एक भाग आहे. फक्त एवढंच बघायचं की आपलं वय किती आहे. तुम्ही तरुण आहात, पण मध्यम वयामध्ये जेव्हा पहिल्यांदा तहान लागते आणि कोरड पडतो तेव्हा बोलताना मग आवाज नाही निघत. ते थोडासा आपण आवाजाला रियाज करून सवय लावायची आणि तोंडाला कोरड नाही पडता आली पाहिजे. आणि याच्या उपर जर विशिष्ट आवाजानंतर बसत असेल तर आतमध्ये तपासणी करून डॉक्टर बघतील की व्होकल कॉर्डवरती काही सूज वगैरे आहे का. सोमवारी सकाळी जो आपण असेंब्लीमध्ये मेडिटेशन घेतो स्टाफसाठी, विजय सर घेऊ शकतील सा लावायचा आठवडाभर प्रयोग आपण घेऊयात, म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला कळेल ते. येस, पुढचा प्रश्न. गुड मॉर्निंग सर.
मधुमेहींनी उपवास करावा का, आणि जर करायचा असेल तर तो महिन्यातून किती दिवस आणि कशा प्रकारे करावा? डायबेटिक पेशंटनी उपवास केला पाहिजे का? तुम्हाला एक गंमत सांगू का? वारंवार भूक लागणं हा डायबिटीसचा स्थायी भाव आहे. आम्ही ज्याला उपवास म्हणतो त्याला एकच गोष्ट सांगतो की उठल्या उठल्या जी सवय लागली आम्हाला की पटकीने काहीतरी खायची. माझे बरेचसे पेशंट सांगतात माझी की नाही ती थायरॉईडची गोळी आहे, ती बी पीची गोळी आहे, म्हणून मला खावं लागतं. म्हटलं असं कोणी सांगितलं? तू जेवायच्या वेळेला घेतली तर नाही का चालणार 3 तासांनी? त्या निमित्ताने तू जास्त खाते आहे. डायबिटीस पेशंटला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 300 ब्लड शुगर गेली तर काही होणार नाही, पण ब्लड शुगर कमी होणं हे तुम्हाला डेंजर झोन आहे. आणि बहुतेक चांगले डॉक्टर आजकाल सांगतात की आम्ही गोळ्या देतो आहोत, त्याचा इफेक्ट ब्लड शुगर कमी होणार आहे, आणि त्यावेळेला तुम्हाला पटकीनी साखर खायची आहे, विचार नाही करायचा. तर असं तुम्ही जेव्हा सकाळी म्हणता की मी काही खाणार नाही, तर डायबिटीस कंट्रोल जर करायचं असेल तर जरूर खा, पण असे पदार्थ खा की जे साखर उत्पन्न करत नाहीत. कोणते पदार्थ साखर उत्पन्न करत नाहीत? ऑल नट्स अँड सीड्स, म्हणजे ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड, बदाम, काजू, किसमिस, आपलं काजू आणि हे पिस्ता वगैरे. पिस्ते, किंवा आपल्या शेंगदाणे, फुटाणे, किंवा तुम्ही जर अशा वेळेला भाज्यांचा ज्यूस घेतला, स्मूदी केली तयार, तर ती तुम्ही जरूर घ्या. म्हणजे उपवास न करता साखर उत्पन्न करू नका. निव्वळ उपाशी राहा असं आम्ही नाही सांगत. साखर उत्पन्न करणारे पदार्थ खाऊ नका. तुम्ही अशा वेळेला मकाना जरी जास्त खाल्ला किंवा राजगिरा खाल्ला ताकातला, तर साखर उत्पन्न करणार नाही, भूक भागेल. तुमची साखर कमी होऊ नये ही आमची इच्छा असते. कारण काय होतं, 60मध्ये ब्लड शुगर लो गेली आणि त्याला लक्षात नाही आलं की आपण डायबिटिक आहोत आणि आज आपण गोळी जास्त घेतली चुकून किंवा कमी खाल्लं, आणि मग तो एकदम अनकॉन्शियससारखं नाही पण त्याला खूपच. आणि अशा वेळेला माझ्या माहितीप्रमाणे ही चूक झाली, ही त्यांनी पण नाही सांगितली, घरच्यांनी पण नाही सांगितली, आणि त्याला हिस्ट्री न विचारता, त्याची ब्लड शुगरची टेस्ट न घेता डायरेक्टली त्याचं अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफी करून मोकळे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की आम्ही डायबिटिक आहोत म्हणजे फक्त लो शुगरला घाबरतो, म्हणून डॉक्टर लोक सेफ साईड सांगतात की खूप खा, खूप खा. मी म्हणतो जरूर खा, पण काय खा? तुम्ही जर असे पदार्थ खाल्ले की ज्यांनी आता मला भूक लागली नाही, मला अंडं चालतं, माझं नॉनव्हेजच्या बाबतीत एकच मत आहे, ज्यांना चालत असेल धर्म बिघडवू नका, घरातल्या वयस्कर माणसांची मनं दुखवू नका, घरात नॉनव्हेज आणू नका. आणि नॉनव्हेजमधलं फक्त अंडं सेफ आहे कारण ते स्वच्छ आहे, मांस मटण वगैरे हे नाही. पण पुष्कळच्या घरात मांस मटण मच्छी असते, त्यांची साखर आपोआप नॉर्मल होते. इट विल गिव्ह यू प्रोटीन्स अँड नॉट कार्बोहायड्रेट्स. तर उकडलेलं अंडं खातात पुष्कळचे लोक डायबिटिक, भूक लागली की जिरं मीठ टाकून. तर असे पदार्थ खा की ज्यांनी साखर निर्माण होणार नाही. निव्वळ उपवास करायचा म्हणून उपवास करू नका. तुमची साखर तुमच्या गोळ्यांनी कंट्रोल होण्यापेक्षा तुमच्या जेवणामध्ये सुद्धा पहा. आता आमची जी थाळी होती ना, तुम्हाला आठवतं का जुन्या पंक्तीत कोणी बसले का जेवणात? नंबर लागला आणि बसले. आपण बसायच्या अगोदर एवढासा भात असतो, फार जुनी गोष्ट सांगतो, आता बफे आले. मग तुम्ही बसले की एक भात येतो पांढरा, तुमचा तो खाणं झाला की येतो मसाले भात, ते खाणं झालं येतं की जिलबी, आणि मग जिलबीनंतर मग परत मठ्ठा येतो, मग त्याला थोडा भात, भात 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 बरोबर. तर जुन्या काळी इतके डायबिटिक होते, त्यांना माहीतही नव्हतं आपण डायबिटिक. ते कशाने गेले माहीत नाही बा, किती 55, किती 60, पण आता सगळ्यांना माहीत झालं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की डायबिटिकनी उपवास करायचा का, तुम्ही कृपा करून मुद्दामून उपवास म्हणून काही न खायचं असं करू नका. तुमची सकाळची साखर ही रात्रीच्या गोळीवरती आणि काय खाल्लं याच्यावरती असते. ती जर 100च्या आत असेल तर तुम्ही नॉर्मल ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि त्यावेळेला तुम्हाला चहाच्या वेळेला चहा घ्या बिनसाखरेचा, तुम्हाला बिस्किटाची सवय असेल त्याच्याऐवजी तुम्ही हे खा. किंवा मी जे म्हटलं मला गुजराती खाकरे आवडतात कारण ते शेकलेले असतात
आणि त्यातले मेथीचे खा किंवा मेथीचे दाणे खा. पुष्कळ लोक मेथीचे दाणे जाऊन खातात, पण मुद्दामून काहीच खायचं नाही असं हट्ट नाही करायचं. येस. पुढचा आणि- प्रश्न. आणखी एक छोटासा प्रश्न सर, चहामध्ये शुगर फ्री घेणं हे कितपत योग्य आहे? त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्या माणसाला इतकी सवय झाली आहे गोड खायची त्याच्या ब्रेनमध्ये की त्याला गोडी लागतेच, मग ती आर्टिफिशियल गोडी घ्यावी का? तर त्याच्यात 2 गोष्टी आहे की जर माणसाला इतकी गोडी आहे, मला गोडच चहा हवा म्हणून मी शुगर फ्री टाकणार. त्यातलं स्टिविया सेफ आहे. स्टिविया आणि मॉन्क फ्रूट हे नॅचरल शुगर आहे. आता आम्हाला पुष्कळ वेळेला डायबेटिक लोक हे आणतात की हे खजुराची बर्फी आहे, पण खजुरामध्ये साखर भरपूर आहे, पण त्याच्यात ड्रायफ्रूट असल्यामुळे ती गोडी काउंट्रॅक्ट करतं त्याला. येस. पुढचा प्रश्न. येस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, हे वाढते जी बदलती जीवनशैली आहे याच्यामध्ये जे तरुण किंवा आमचे 10वीत गेलेले मुलं किंवा 11वी 12वीतले मुलं हे जिमकडे खूप ओढत आहे सर. आणि आपण ॲज ए पॅरेंट्स त्यांना सांगतो की आपण घरी एक्सरसाइज करू शकतो, घरी हेल्दी राहू शकतो, पण ते जिम जातात आणि आपण जिमची रील वगैरे सगळे व्हॉट्सॲपवर बघत असतो. तर ते खूप सारं वजन उचलणं, स्ट्रेच करणं, आणि ते आपलं ऐकत नाही. त्यांना तो जिमवाला काय सांगतो तेच खरं वाटते, त्याच्यानुसार ते आहारही घेतात. पण हे ठीक आहे जे थोडे मोठे मुलं झाले आहे, पण जे 8वी 9वीतलेच आता त्या मार्गानं लागले आहे, तर यांच्यासाठी काही मार्गदर्शन कराल का? कशाबद्दल? 8वी 9वीतली मुलं जिमला जातात आहेत, 8वी 9वीतली, तर ती नाही, जाणं मला योग्य आहे. तुम्हाला खरं एकच सांगायचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की मला तंदुरुस्त राहायचं आहे आणि पार्ट ऑफ माय लाईफ आहार आणि विहार, आणि आता हे नवीन निघालेलं आहे, चांगलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की ज्यांना अजिबात काही झालेलं नाही आहे अशी व्यक्ती कधीच जिमला जात नाही. ती काहीतरी झालं आहे म्हणून जिममध्ये जाते. मला वजन कमी करायचं आहे म्हणून मी जिमला जाते असं काही व्यक्ती करतात. काही यंग लोक मसल डेव्हलपमेंट म्हणून जिममध्ये जातात, पण प्रत्येक ह्याला ऑल्टरनेटिव्ह आहे. तिथले इक्विपमेंट, आता कितीतरी श्रीमंत लोकांच्या घरामध्ये दे हॅव देअर प्रायव्हेट जिम, जे काय 2-3 इक्विपमेंट लागतात ते घरी आणतात. आणि मी सर्वसाधारण लोकांना सांगतो की एक तर ती स्टॅटिक सायकल घ्या आणि दुसरं डंबेल्स घ्या प्लास्टिकचे. तर कितीतरी माझे पेशंट स्वतःच डंबेल्स घरी ठेवलेले आहेत आणि टी व्ही पाहता पाहता हातात घेऊन चालू असतं त्यांचं, एकदा या हाताने एकदा या हाताने. तर सेम थिंग की युअर मसल्स आर स्ट्रेच. कारण शेवटी काय की डेव्हलपमेंट ऑफ मसल्स त्याच्यामध्ये, आणि डेव्हलपमेंट ऑफ त्या ज्याला आपण म्हणतो स्टॅबिलिटी, स्ट्रेंथ, नंतर तुमच्या एकूण रिफ्लेक्सेस वगैरे हे चांगले होतात. पण लोकांचं जिम हे फॅशन म्हणून नका जाऊ. आणि तिथे जे तुम्हाला इनडायरेक्टली प्रोटीन वाढवा, तर मी आता असं पाहिलं की प्रोटीन किती खावे, आणि आम्ही जातो अमेरिकन लिटरेचरमध्ये 0.8 to 1 ग्रॅम पर किलोग्राम. आता मला सांगा, तुम्ही जर 80 किलोग्रामचे असाल किंवा स्त्री 70, पुरुष 80, तर 80 किलोग्रामचं 80 ग्रॅम वजन असलेलं प्रोटीन खायचं म्हणजे तुम्हाला काय खावं लागेल? तुमच्या उसळीमध्ये 12, 14, 15 आहे. उसळी या पचायला जड असतात. तुमच्या पनीरमध्ये तुम्हाला काही मिळेल, तुमच्या ड्रायफ्रूट्समधनं तुम्हाला काही मिळेल, पण तुम्हाला नॉनव्हेजमधनं एकदम जास्त मिळतं. फिश आणि मटनमध्ये एकदम 20-20, पण तुम्हाला सोयामधनं सगळ्यात जास्त मिळतं. तर सोयाचे आम्ही आता 2 गोष्टींनी वापरतो. सोया नट्स, बाजारात जायचं आणि छान खारावलेले सोयाचे नट्स मिळतात. जसे आपण शेंगदाणे खातो तसे सोयाचे नट्स असतात, ते खा. किंवा सोया चंक. रात्रीच्या वेळेला आपण जेव्हा भात खातो, आपण भातावरती बोललो नाही, मी आता सांगतो, लोक काय करतात, भात खावा की नाही. कोणी म्हणतात भात खाल्लं की वजन वाढतं, लठ्ठ होतं. तर मी त्यांना म्हणतो अर्धा भारत भात खातो, साऊथकडे. अर्धा भारत पोळी खातो. शास्त्र सांगतं की वरती पोळी खाणारे लोक लठ्ठ आहेत, डायबिटीज जास्त आहे, आणि खाली साऊथमध्ये किंवा बंगालमध्ये किंवा कोकणामध्ये भात खाणारे सडसडीत आहेत. बंगालमधले लोक भाताबरोबर मच्छी खातात, कोकणातले लोक भाताबरोबर खूप कष्ट करतात. तर आता आमचंच थिअरी अशी आहे, मी आमका भात खाऊ का? हो, बाजार टपलेला आहे. काय? ब्राऊन राईस. मग नुसता ब्राऊन नाही, बासमती ब्राऊन. पैसे आहेत ना,
जरूर घ्या. समजून घ्या, भात शिजवताना कुकर म्हणून तुम्ही लावता, तुमच्यासाठी कुकर आहे, पण ती सगळी साखर आतमध्ये राहणार. ज्यांना शक्य आहे त्यांनी उभं राहावं, भांड्यामध्ये शिजवावा, पांढरं पाणी पहिले फेकावं आणि शिजवताना तूप टाकावं आणि त्याच्यातनं स्टार्च रेझिस्टंट होतो आणि शुगर प्रोडक्शन कमी होतं. मग हा भात कसा खायचा? आमची काय पद्धत आहे की थाळी, त्याच्यामध्ये भाताचा डोंगर आणि त्याच्यावरती फक्त वरणाची एखादी धार. उलटं करा. तुम्हाला माहिती आहे का, इंग्लिश लिटरेचरमध्ये ए बाउल ऑफ राईस म्हणतात. तुम्ही ईस्टमध्ये गेला, चायना, जपान वगैरे, ए बाउल ऑफ राईस. तसं तुम्ही ठरवा, मी भात फक्त 1 वाटी खाणार आणि त्या मानाने वरण जे आहे माझं ते 2 वाट्या. म्हणजे मी माझा भाताचा तुकडा घेतो चमच्याने आणि तो माझ्या कढीमध्ये, सारामध्ये, सांबारामध्ये बुडवतो आणि मग खातो. असं नाही की भात घेतला आणि मग त्याच्यावर वरण टाकलं का. आणि तूप भातावरती आवर्जून घ्यायचं. आणि भात नुसता न खाता वरणाबरोबर खाल्ला तर 1च 2 प्रमाण. भात 1 कटोरी, वरण 2 कटोरी, किंवा कढी किंवा रसम किंवा सांबार. भाज्यांबरोबर भात, मसाले भात. जशा तुम्ही भाज्या टाकाल तर फायबर आले की साखर कंटेंट कमी. डाळी टाकून खिचडी किंवा पुलाव. मी खिचडी म्हटलं की जुन्या बायका म्हणतात, हो तूर आणि मूग. अगं म्हटलं नाही, सुनबाईला विचार, ती चवळी टाकते, चवळीचा भात, मटकीचा भात, छोलेचा भात, राजमाचा भात. तर हे जे पदार्थ मिसळता तुम्ही, त्याच्यामुळे त्याची शुगर कंटेंट कमी होतं आणि व्हरायटी मिळते खायला. आणि सगळ्यात मला आवडतं म्हणजे असं सूप कोणचं करायचं, आमकं करा, तमकं करा. मला सगळ्यात जे आवडते ती उपवासाची दाण्याची आमटी. मॅक्झिमम हो, केवढं प्रोटीन भरलेलं आहे त्याच्यात. म्हणजे कढी तर आवडतेच, पण ती पीनट सूप म्हणतो मी त्याला. तर ते एकदम म्हणायचे, वा वा म्हणे तुम्ही आमटी पीनट सूप करून टाकलं तर. कारण त्याच्यात सगळे प्रोटीन्स आहेत. शेंगदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही आहेत. काही लोकांचा गैरसमज आहे की शेंगदाण्यामध्ये खूप कार्बोहायड्रेट आहे. तर असा भात खायला काहीच हरकत नाही. येस, शेवटचे 2 प्रश्न घेऊ आपण. सर, आपने SOS के बारे में बताया था, शुगर, ऑयल एंड सॉल्ट. तो शुगर और ऑयल के बिना तो लाइफ कंफर्टेबल हो सकती है, कोई प्रॉब्लम नहीं है, हम मतलब बिना उसके भी रह सकते हैं. लेकिन बात आती है जब सॉल्ट की, तो सॉल्ट इज़ नेसेसरी, मतलब जिभेलाच ऑफ कोर्स. तो ऐसा कहते हैं कि मतलब पिंक सॉल्ट या फिर हम तो सेंधा नमक कहते हैं, उसे खाना चाहिए और सी सॉल्ट नहीं खाना चाहिए. तो इसके पीछे मतलब क्या एक्चुअली कौन सा नमक खाना और कितने प्रमाण में खाना दिन भर के लिए सही है? कशाचं? जसं मिठाचा तुम्ही उल्लेख केला, मीठ, सॉल्टचा उल्लेख केला, मिठाचा. तर म्हणजे ऑइल आणि शुगर हे ठीक आहे, त्याच्याशिवाय राहू शकतो, पण मिठाशिवाय राहू शकतो का आपण? नहीं नहीं, मीठाचं काय, एक बात मैं आपको बताऊँ. सॉल्ट, आई एम नॉट टॉकिंग अबाउट सॉल्ट ऑन द टेबल. आई एम टॉकिंग अबाउट ऑल द व्यंजन्स विच आर नमकीन एंड विच आर एडिक्टिव. एक चिवड़ा का पैकेट लो और तुम खाओ तो उसमें एक तो फ्राइड है वो, और उसमें सॉल्ट ज़्यादा है. दैट सॉल्ट इज़ बैड. वेरी फ्यू पीपल आर टेकिंग डायरेक्टली एक्स्ट्रा सॉल्ट, और वो भी आजकल रॉक सॉल्ट निकला है, पिंक दिखता है वो. तो इंस्टेड ऑफ प्योर वाइट सॉल्ट दे कैन यूज़ दैट. सो व्हेन आई एम रिफरिंग टू सॉल्ट, इट वाज नॉट डायरेक्टली सॉल्ट बट द सॉल्टी व्यंजन्स, कि इतनी उसमें यूज़ ऑफ सॉल्ट इज सो मच इन दैट प्रिपरेशन. तो वो सॉल्टी प्रिपरेशन इज़ बैड. उसमें चिप्स आर द वर्स्ट, और चिवड़ा, and then all this batate vada, samosa, kachori, they are all salty. That is extra salt, not table salt. येस, शेवटचा प्रश्न घेऊ. नमस्कार सर. असं म्हणतात, म्हणजे काही लोक असं म्हणतात की खूप भूक लागली असेल तेव्हाच जेवावं, की तर माझा प्रश्न असा आहे की जेवणाचं वेळापत्रक असावं का, की भूक लागल्यानंतरच जेवावं? जेवण करायचं वेळापत्रक असलं पाहिजे का? आणि ते सांगता येत नाही. तुम्हाला एकच मी सांगतो, पुष्कळ वेळा मी विचारतो, क्या करते तुम? आम्ही रात्री 9:30ला खातो, 10ला. का बरं? वाय आर यू इटिंग लेट? मग तुम्ही येता किती वाजता? मग आल्यानंतर काही खाता का? प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. मला जे आठवते ते जुनं घरं सगळी अशी होते की 10 वाजता स्वयंपाक तयार होता.
ब्रेकफास्ट नावाची संस्था नव्हती. स्वयंपाकघरामध्ये ब्रेकफास्ट बनायचा नाही. पोहे म्हणून आम्ही जे खातो ब्रेकफास्टला, ते फक्त मुलगी पाहायला जाताना पोहे खायचे. त्यामुळे आता हे जे नवीन निघालं हे इट इज हाईप बाय इंडस्ट्री. ईट ब्रेकफास्ट लाईक ए किंग बिकॉज वी हॅव गॉट प्रॉडक्ट्स विच आर मेंट फॉर ब्रेकफास्ट. आपल्यापैकी कोणी टूरवर गेले का? कुठल्या तरी केसरी म्हणा, अमके म्हणा, तमके म्हणा? Yes. नाही, कधीच नाही नाही, गेले. गेलेत. ते ब्रेकफास्ट असतो, फुकट असतो ना. तर लोक काय करतात, दुपारचं जेवण म्हणजे टूरमध्ये इन्क्लुडेड नाही आहे, तर तो ब्रेकफास्ट सगळा स्प्रेड आऊट असतो, बफे. म्हणजे इथपासून तिथपर्यंत जितका 5 स्टार 7 स्टार तितका ब्रेकफास्ट जास्त. दे आर ऑल कार्बोहायड्रेट्स. म्हणजे अगदी तुम्हाला व्हेजिटेरियनमध्ये नाही म्हटलं तरी इडली, डोसा, वडा, मेदुवडे, उत्तपा, पोहे, पराठे, अमकं तमकं, नंतर मग शुगरी ड्रिंक्स रंगीबेरंगी मोठे मोठे, नंतर फळं, आणि मग नॉनव्हेजमधलं स्क्रॅम्बल्ड एग, हे सगळे कार्बोहायड्रेट आहेत. तर ईट ब्रेकफास्ट लाईक ए किंग बिकॉज केलॉग वॉन्टेड टू हॅव प्रिपरेशन्स विच आर यूज फॉर ब्रेकफास्ट. आणि म्हणून त्यांच्याकडे निघालं आहे की आम्ही कॉर्नफ्लेक्स खातो. नवरा म्हणतो मला कामावर जायचं आहे, तर तुम्ही जर म्हटलं की पोहे करून दे, तर अमेरिकन बाई त्याला म्हणे येडा आहेस का तू, मी कोण पोहे करणार सकाळी, हे पाकिट फाड आणि हे कॉर्नफ्लेक आहे, हे खा. झाली कॉर्नफ्लेक इंडस्ट्री सुरू झाली. त्या कॉर्नफ्लेक्समध्ये मॅक्झिमम हाय फ्रुक्टोज कॉर्न सायरप आहे. तो माणूस एवढा मोठा बोल घेतो, त्याच्यात दूध टाकतो, ते पटापट कॉर्नफ्लेक खातो आणि जातो. आणि ते दुसरा जो माणूस आहे तो काही खात नाही. तो जाताना त्याच्या ब्राऊन बॅग म्हणतात त्याला, त्या ब्राऊन बॅगमध्ये सँडविच असतं, फळ असतं, तो काही खात नाही. इट ऑल डिपेंड्स. हा जो ब्रेकफास्ट खाऊन जातो त्याला 2 तासांनी भूक लागते. कार्बोहायड्रेट खाल्ले की शुगर वाढली की इन्शुलिन ती शुगर कमी केलं की परत तुम्हाला भूक, सारखं यो चालू राहतं. व्हाय डज मॅन स्नॅक? माणूस आहे का बकरी आहे? खाता का चरता? जिथे दिसेल तिथे तोंड लावता गाईसारखं, असं आहे ते. हे सवयीचे परिणाम आहे ते. येस. मला असं वाटतं की भरपूर असं माहिती आणि खूप टिप्स आपल्याला या सगळ्या आरोग्याविषयी, आहाराविषयी मिळाल्यात, आणि आपण निश्चितपणे त्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू, आणि निश्चितच एक हेल्दी लाईफ आपलं सगळ्यांचं होईल अशा प्रकारचा विश्वास आपल्याला आजच्या या मुलाखतीतून मिळालेला आहे. मी आदरणीय नानासाहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांच्याप्रती प्रभात परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांच्या मनात अजून खूप सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसाठी आपण पुन्हा नानासाहेबांना बोलवू, ते पुन्हा येतील आणि पुन्हा आपण त्यांच्याशी संवाद साधू. आणि निश्चितपणे या हां, एक आणखीन प्रॉब्लेम येतो, लोकांना कॉन्स्टिपेशन फार होतं आजकाल. ह्याचा अर्थ एकच की फायबर कमी आहेत आणि पाणी कमी आहे. निव्वळ मैदा 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 असे पदार्थ. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने एक जपून राहा की जोर करायचा नाही, आणि मग त्याच्यासाठी मला सवय लागेल म्हणून घाबरायचं नाही. सरळ जर वाटलं तर कुठलंही चूर्ण घ्या, त्रिफळा घ्या, परंतु जोर करून पाईल्स नका आणू. कारण माझ्या पेशंट्समध्ये मॅक्झिमम लठ्ठ आणि डायबिटिक लोकांना पाणी आणि फायबर कमी असल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. येस. दॅट बिकम्स ए बिग प्रॉब्लेम. आणि कितीतरी लोक ऑलरेडी ऑपरेटेड फॉर पाईल्स असे येतात. तर तो एक फार महत्त्वाचा घटक आहे. येस. पुस्तक आपल्याला हे कराय, पुस्तक द्यायचे आहेत. हां, कोणाला पाहिजे असेल तिथे आणले. इथे म्हणजे या सगळ्या आरोग्याविषयी एक लय भारी नावाचं पुस्तक नानासाहेबांचं प्रकाशित झालं, आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती या आरोग्यविषयक दिलेली आहे की काय कसं खाल्लं पाहिजे. ज्याला कोणाला ते विकत घ्यायचे असतील तर डॉक्टर दांदळे सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून ते पुस्तकं तुम्ही विकत घेऊ शकता. मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार नानासाहेबांच्या प्रती व्यक्त करतो. आणि ते आज आपल्या सोबत आलेत, आपल्याशी संवाद साधला आणि एक छान आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण या ठिकाणी ही मुलाखत थांबवूया. धन्यवाद.